सन 2024-25च्या पुरवणी मागणीवर चर्चा, दुसरा व शेवटचा दिवस. मनीषा कायंदे, किशोर दराडे, कृपाल तमाने पण नाही. शशिकांत शिंदे साहेब त्याच्यानंतर कोण? अरुण लाड. महोदय, बजेटवर बोलण्याची संधी दिली त्यामुळे आभार आहे. बजेटमध्ये पूर्व बजेट मांडताना बाग क्रमांक 37 पान नंबर 27 मांडताना पीक विमा योजना पहिले 150 कोटी दिले, आता 800 कोटी दिले. विमा कंपन्यांना कुठले बंधन नाही. त्यांनी आपण त्यांच्याकडे असा शासनानं माहिती घ्यावी किंवा त्यांनी परतावा किती दिला, पीक विम्याचं भरपाई किती दिली मागं, आणखी बाकी का दिलं नाही. पीक विम्याचे नॉर्म त्यांना पाहिजे तेवढे ठेवले, जादा ठेवले नाहीत, त्यामुळे त्यांना भरपाई द्यावं लागत नाही. त्यामुळं आमची अशी मागणी आहे त्यांच्याकडून सगळं पीक विम्याचे परतावा किती दिले याची माहिती घ्यावी. अशी माहिती घेतल्यावर त्याला थोडं बंधन येईल. त्यानंतर पुन्हा देशी गाय बाब क्रमांक 45 पान नंबर 31 देशी गाई म्हणजे गोशाळा बांधायचे, गोशाळा आहेत. देशी गाई म्हणजे देशी गाई अनेक आहेत, त्यात गवळव आहे, त्यात खिलार जाते. खिलार आज संपायला लागली आहे आणि तिला जास्त डिमांड येते. खिलार बाजारात असली त्याचा डिमांड वाढतोय. माझी आणि आमची सगळ्यांची मागणी अशी आहे, खिलार गोशाळेत घ्यावे, पण खिलार गायी घ्याव्यात आणि त्यांचं संगोपन व्हावं आणि त्याची वाढ व्हावी. त्यायोगे ते बैलांना त्यांच्या डिमांड आहे, त्यामुळे त्यांच्या बैलांना डिमांड देऊन म्हणजे एकूण गायी गोशाळा काढण्याचा उपयोग होईल. पशुवैद्यकीय दवाखाने बाब क्रमांक 46 पान नंबर 32 दवाखाने पशुवैद्यकीय दवाखाने काढलेत, अनेक आहेत. आम्ही मागच्या अधिवेशनात अशी मागणी केली होती किंवा क्लास त्याचा बदलायचा. क्लास 1 झाल्याशिवाय आता क्लास 2 आहे. क्लास 1 झाल्याशिवाय त्याला कोणी स्टाफ देत नाही आणि आहे ते मोठ्या गावात सुद्धा. आमचं गाव आता 25 लोक होते, पण एक म्हणजे क्लास नसल्यामुळं क्लास 1 न केल्यामुळं त्यात पशुवैद्यकीय माणूस अधिकारी किंवा शिपाई दिले जात नाही. त्यामुळे त्याचं कोणी येत नाही. त्यामुळे आहे ते दवाखाने बांधलेले दवाखाने संपायला लागले. त्यामुळे क्लास मिळावी आणि क्लास वाढवून त्यांना स्टाफ मिळावा. क्लास वाढला नाही त्यामुळे स्टाफ नाही, अशी अवस्था नको आहे. आणि खाजगी मग त्याचा फायदा होता आणि खाजगी लोक इतकी झाले की बाबा जातात, त्यांच्या गोट्यात जातात, त्यांना इंजेक्शन देतात, औषध देतात आणि पैसे 500-500 रुपये कळतात. म्हणजे गाईच्या म्हशीची किमती लाख झाले. त्यामुळे तो मालक देतोय 1-1 लाख झाल्या 500 रुपये सुद्धा त्या म्हणजे पशुवैद्यकीय दवाखान्यात देतोय, अधिकारी त्यात देतोय. पण ही नको आहे. शासकीय दवाखाने आपण काढले, शासनाचा स्टाफ दिला तर ही सगळं थांबेल. त्यामुळे आम्हाला क्लास वाढवून त्याचा क्लास 1 होऊन त्यांना स्टाफ द्यावा अशी आमची विनंती आहे. दूध संघाचा तर बाब क्रमांक 49 आणि पान नंबर 33 दूध संघ सहकारी आणि खाजगी दूध संघाला म्हणजे लक्ष द्यायचं असं शासन म्हणते. लक्ष द्यायचे म्हणजे काय, आज हे बंद पडलेत, का बंद पडलेत ह्याची चौकशी व्हावी. का बंद पडले तर बंद पडायची कारणे शोधावी आणि त्या पद्धतीने त्यांना मदत मिळावी. दूध संघाचं खेडोपाडीचं कलेक्शन होतं, चांगलं होतं आणि अनेक संस्थाच्या खेडोपाडी संस्थाचं त्यांचा परतावा पैसे न दिल्यामुळे ते आज बंद पडले. पण हे चालले पाहिजे. आज खेडोपाडीचे दूध सेंटर चालली तर मग महिला आता दूध संघ चालवताना सेंटर चालवताना महिलांच्या हातात असते. महिला कधी शेतीच्या बिलाची कधी वाट बघत नाहीत, पण दुधाचा दसवड्याचं पेमेंट आहे त्याची वाट बघतात. का ते पेमेंट त्या महिलांच्या हातात येतं आणि त्या महिला त्यांचा म्हणजे संस्था त्या चालवतात. त्यामुळे ह्या दूध संस्था चालल्या पाहिजेत, दूध सेंटर चालले पाहिजेत, त्याच्या अडचणी संपल्या पाहिजेत आणि ह्यासाठी शासनाने त्याचा जास्त उपयोग घ्यावा अशी आमची विनंती आहे. आणि वीज बाब क्रमांक 154 पान क्रमांक 109 110 वीज सवलत शासनाने 7.5 HP वीज सवलत द्यायचं मान्य केलेलं आहे. पण कधीपासून गेली 3 वर्ष आम्ही बिलं शासनानं आम्हाला बिलच दिली नाहीत, ABCBनं आम्हाला बिलं दिली नाहीत. त्यामुळे आम्ही ती बिलं दिली नाहीत. म्हणजे कुठं इथून पुढं का मागून मग इथून पुढं म्हटलं मागच्या बिलाचं काय आणि मागच्या बिलाच्या तुम्ही इथून पुढं सवलत देणार नाही. त्यामुळे ही मागची थक बिल आहेत जी शासनानं आमच्याकडनं घेतली नाही, ABCBनं आमच्याकडनं मागितलं आहे, ती सुद्धा माफ व्हावी आणि ते होऊन त्यांचा सवलतीचा फायदा त्यांना मिळावा. आणि आज बघतोय आपण म्हणजे ते माणसं नाहीत,
त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम घेतलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमची माणसं कामाला येत नाहीत. अवजड काम असतंय तिथं कामाला येत नाहीत आणि त्या माणसाला जे जे आज आवश्यकता आहे, ज्याचं काहीतरी फॉल्ट झाला त्याला माणसं मिळत नाही. त्यामुळे त्याचं म्हणजे वीज मिळून सुद्धा उपयोग होत नाही. अशा अवस्था नको आहे. त्यामुळे ते माणसं पण घ्यावी आणि वीज म्हणजे सवलत द्यावी. ती पण त्या 3 वर्षाची वीज बिलं आम्हाला मागितली नाही त्या सगळ्यांना द्यावी अशी आमची मागणी आहे. फडणवीस साहेबांनी निवडणुकी आधी एक घोषणा केली किंवा कॉपरेटिव्ह लिफ्ट इरिगेशन आहेत त्यांच्या वीज बिलाला सवलत देऊ, पण त्याचा ह्या बजेट कुठं उल्लेख होत नाही आणि त्यासाठी कुठे तरतूद नाही. त्यामुळे ही तरतूद व्हावी आणि जे म्हणजे खाजगी आहेत 7.5 HP आहेत ते कॉपरेटिव्ह जे आम्ही लिफ्ट आमच्या पैशातून उभा केले, आम्ही बँकेवर कर्ज काढले, आम्ही उभा केले, त्यांना सुद्धा ही वीज सवलत मिळावी आणि त्या आता त्या घायला आलेत 30, 40, 50 वर्ष झाली लिफ्ट होऊन आज सगळ्या बाजू घायला आले. तेव्हा त्यांना जीवदान द्यावं अशी आमची विनंती आहे. त्यांना सुद्धा वीज बिलाची माफी मिळावी. बजेटमध्ये बोलल्या सोसायट्या विकास आता मागं बजेट आज आम्ही खेडोपाडी बघतोय प्रत्येक विकास सोसायटीचा सभासद आहे, शेतकरी सभासद आहे, तो माफी आपण शासनानं निवडणुकी आधी माफी द्यायची मान्य केलंय, पण माफी अजून दिलेली नाही. त्यामुळे माफी ह्या वसुली विकास सोसायटी वसुली, जिल्हा बँकेची वसुली, अर्बन बँकेची वसुली होत नाही. त्यामुळे ह्या डबघाले आलेत आणि उद्या बंद पडतील का अशी अवस्था आहे. त्यामुळे माफी द्यायची असेल ताबडतोब द्यावी आणि ही माफी आम्हाला दिली पाहिजे. का शेती अडचणीत आहे, शेतकरी अडचणी आहे, शेतमाल अडचणी आहे आणि ही माफी नाही दिली तर चालू शकत नाही. त्यामुळे ही माफी द्यावी आणि पुन्हा त्याचं पुनर्गठन व्हावं आणि त्याचं जीवन चालू व्हावं, त्याचा म्हणजे पतपुरवठा चालू व्हावा अशी आमची विनंती आहे. आणि ही माफी नाही दिली, माग आता घोषणा केली होती नियमित कर्ज देतोय त्यांना 50,000 देतो म्हणून सांगितलं शासनानं, पण आज तागायत ते त्यांना मिळालं नाही. ते सुद्धा मिळावं आणि नवीन माफी ताबडतोब द्यावी. यायोगे आमच्या विकास सोसायट्या, जिल्हा बँका, अर्बन बँका संपायला लागले त्या वाचतील. हां आणि खेडोपाडी जिल्हा बँक आमच्या म्हणजे 500 स्टाफ केलाय, 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपयाला केलाय. त्यामुळं आज साधं अफिडेविट घालायचं झालं तर सुद्धा त्या मुलाला त्या महिलेला 500 रुपये मोजायला लागतात. ही चुकीचं आहे. 500 त्यासाठी पहिला 100 रुपयाचा स्टॅम्प होता तेवढाच घ्यावा अशी आमची विनंती आहे. आज बघतोय आपण मेट्रोच्या याला तुम्ही देतायत, मेट्रोला बाह्य कर्ज फेडीसाठी मुद्रांक शुल्क अधिभागाचे 80 कोटीचा मिळालेला आहे, तो त्यांना द्यायचं मान्य केले. पण हे देत असताना आमचे जे एसटी स्टँड आहे, खेडोपाडी एसटी स्टँड आहे, एसटी स्टँडचा साधं स्टँड नाही, कुठं सुविधा नाही, कुठं त्याचं ही नाही. आणि या एसटी स्टँड नसल्यामुळं आधी स्टॉपवर सुद्धा म्हणजे शेतातल्या स्टॉपवर सुद्धा माणसं मुलं त्या म्हणजे उद्या थांबतात. म्हणजे साधे तुम्ही स्टँड देऊ शकत नाही, साध्या सुविधा देऊ शकत नाही आणि ह्या मेट्रोसाठी देताय. पण द्या, आधी आम्हाला द्या, ज्याला आवश्यक आहे त्यांना द्या. आणि अशा पद्धतीने झालं तर त्यांची आज सोय होईल आणि मेट्रोला पुन्हा थोड्या वेळाने दिले तर चालेल. आज आपण बघतोय हायवे झाले, 7,000 हायवे झाले, म्हणजे समुद्र मार्ग झाला, असे मार्ग अनेक झाले. पण हे मार्ग होताना शासनानं काय केले की त्यांचे जे खड्डे होते लेवल होण्यासाठी जे बदकाला होते ते भराव घेतले, सिमेंटचे उंची वाढवल्या, 3-3 फूट उंची वाढल्या आणि जे चढ होते ते काढून टाकले आणि त्यामुळे 3 फूट खाली गेले. त्यामुळं तुमचं उंची वाढली, पण ही कोणासाठी वाढली? आमच्या शेतातनं गावागावात अफरोज आले ते आता काही झालेलं नाही. त्यासाठी आमचे ऊस वाढायचं झालं 2-2 ट्रॅक्टर लावून वाढायला लागतात. त्यासाठी हे काही गेलेलं नाही. त्यामुळे हे अफरोजले रोड, पाणंद रस्ते ही सुद्धा झाली पाहिजे. तुमच्या मोठ्यांची सोय झाली, पण छोट्याची ज्या अडचणी त्यांना काहीच नाही तुम्ही दिलं. त्यामुळे हे आमचे अफरोज व्हावे आणि त्यांना त्या सवलतीचा फायदा मिळावा आणि त्यांना रोडवर येणार संधी मिळावी ही आमची विनंती आहे. आणि विधान शिक्षण आज विनादान 20-20 वर्ष आम्ही विनादान शाळा संस्था चालवतोय. किती वर्ष चालवायची? विनादान म्हणजे चालवणं सोपं नाही, पण चालवायला लागते. आज शाळेत खेडोपाडीच्या शाळेत मुलं आवश्यक झालं आणि त्यात विनादानचं शिक्षक आम्हाला कसे आणावं लागतात, नेमावं लागतात आणि ते वेळच्या वेळी नाही पेमेंट दिले ते येत नाही. त्यामुळे विनाअनुदान हा विषय संपला पाहिजे. त्यांना अनुदान द्या. 20-20 वर्ष अनुदान द्यायचं ते तुम्ही थांबवले असं नाही चालायचं. आणि आज प्राथमिक शाळा आधी हे हक्काचं शिक्षण आहे, सक्तीचं शिक्षण आहे. 7 ते 15 वया गटाचं हक्काचं सक्तीचं असा कायदा केलाय, मोफत शिक्षणाचा कायदा केला. पण त्यासाठी तुम्ही त्याला दिले का? त्या शाळा झाल्या त्या गळक्या शाळा आहेत, पडक्या शाळा आहेत, त्याला भिंती नाही, कुठे सुविधा नाही आणि शिक्षक नाहीत. 2-2 तुकड्या एक शिक्षक सांभाळतोय. अशा अवस्थेत मुलांचे पालक तिथं घालायला उत्सुक नाहीत. मागं दिल्ली जसं केलं, दिल्लीत असं झालं होतं, खाजगी वाढलं, खाजगी शाळा वाढल्या, पण त्या शासनानं काय केलं, त्या खाजगी
पेक्षाही जास्त सवलत दिल्या आणि खाजगीच्या मुलं आज त्या म्हणजे महापालिका शाळेत आले ते व्यवस्थित झाले. तेव्हा आमचे सुद्धा खेडोपाडी शाळा मॉडेल्स करून बनवावं, त्याला पाहिजे सोयी द्यावे, पहिल्यांदा शिक्षक द्यावे. मुलांची संख्या किती आहे बघण्यापेक्षा त्यांना शिक्षक देऊन त्यांची संख्या किती आहे पेक्षा त्यांची संख्या वाढवण्याची संधी द्यावी. आणि असं झालं आमच्या शाळा वाचतील. सामान्य शिक्षण एकदा संपलं तर पुन्हा काही नाही. त्यांना मागच्या 5-6 महिन्यात एक अहवाल असा आलाय, पुणे महापालिकेच्या 25% मुलांना काही येत नाही. काय येत नाही? पहिलीपासून तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत कुठेही त्याला निकाल लावत नाही. 100% निकाल काय 100% मुला निकालानं मुलांच्या पालक मुलांना लक्ष सोडले, मुलांनी अभ्यास सोडलाय. त्यामुळे मुलं आमची कच्ची व्हायला लागली, त्यांना काही येणं झाले. असं अशा अवस्थेत आमची मुलं पुढं शिकून त्यांना काही पुढे भवितव्य नाही. त्यामुळे त्यांना आज जे परीक्षा हा कायदा होता, नियम होता, तो चांगला कडकपणे घ्यावा आणि त्यातून मुलं आमची पुढे यावीत आमची विनंती. आणि पहिल्यांदा हक्काचं शिक्षण वाचावं. मध्ये एसटीचा संप झाला 2 वर्षाच्या पाठीमागं. त्या संपात आमच्या खेडोपाडी वाडी वस्ती शाळा एसटी बंद झाली. त्यामुळे 16% मुलीचे जे शिक्षण बंद झालं. बाकी तुम्ही परदेशी द्यायचं पाठवायचं म्हणताय, आमकं म्हणताय, पण आमच्या शिक्षणच पहिलीपासून शिक्षण बंद झालं त्याचं काय? त्यासाठी तुमच्या ह्या पहिल्या सुविधा होत्या. मुली शाळेत आली पाहिजेत, वाडी वस्तीची एसटी चालली पाहिजे आणि मॉडेल स्कूल झाले पाहिजेत. आज त्यांचं हक्काचं शिक्षण आहे, म्हणजे सक्तीचं शिक्षण आहे, बंद पडायला लागले, ती चालू असलं पाहिजे. एकदा हे बंद पडलं, खाजगी शाळांना जाऊ शकत नाही, खाजगी शाळाची फी भयानक आहे आणि अशा पद्धतीनं ही संपेल आणि आमच्या हक्काच्या शाळा बंद पडतील. याला 7, 8, 10 वर्ष एक शिक्षण सुद्धा घेतलेलं नाही. एक शिक्षक प्राथमिकला नाही, माध्यमिकला नाही, उच्च माध्यमिकला टप्पा वाढ नाही. इतकंच काय, जे मेडिकल कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज आज ते शासनाने नवीन मेडिकल कॉलेजचं काढायचा निर्णय घेतलेला आहे. पण जुन्या कॉलेजचा 40% स्टाफ मोकळा आहे, त्याला प्रॅक्टिकल मिळत नाही. तो प्रॅक्टिकल मिळत नसताना उद्या माणसाचं पेशंट जेवण त्या हातात द्यायचं आहे, पण तो कसा त्या पेशंट सांभाळणार? किंवा त्याला प्रॅक्टिकल नाही मिळालं पाहिजे, ट्रेनिंग नाही मिळालं, तो सांभाळू शकत नाही. त्यामुळे त्यांचा हक्कच आहे की प्रॅक्टिकल मिळालं पाहिजे, त्यासाठी स्टाफ मिळाला पाहिजे. स्टाफ नाही तो घ्यावा. आणि आमच्या खेडोपाडीच्या दवाखान्यात म्हणजे क्लास 1 दवाखान्यात असून सुद्धा त्यांना म्हणजे MBBS डॉक्टर नाही, म्हणजे त्यांची आव्हानं मोठी आहेत. औषध वेळच्या वेळी मिळत नाही, ती औषधे मिळावी आणि त्यांना नियमितपणानं औषध मिळून डॉक्टर यावे आमची अपेक्षा आहे. असं झालं तर त्यांचं जीवन खेडोपाडीचं जीवन काही ना काही सुसह्य होईल. आणि हमीभाव, शेतीचा हमीभाव हा महत्वाचा विषय आहे. म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून हमीभाव सगळ्यांनी मागत आले, पण आज सगळ्यात कोणी दिलेलं नाही. आता तुम्ही मध्ये कापूस सोयाबीनचा दर म्हणजे नको तितकं वाढले, जे परवडण्याचं झाले. त्यामुळे शासनानं काय केलं, हमी भाव न वाढवता त्याला अनुदान दिलं की संपत्ता विषय. पुन्हा कमी झालं की पुन्हा कमी झालं. तेव्हा शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे अधिक 50% नफा मिळून पकडून त्याला हमीभाव दिला पाहिजे. असं दिल्याशिवाय आमची शेती टिकत नाही. आणि शेती नाही टिकली तर सामान्य माणसं काय, आज 60-62% शेती अवलंबून जनता आहे, त्यांचं काय पुढं? त्यांची मुलं आज शेती कसायला उत्सुक नाहीत. काय उत्सुक नाहीत? त्याला काय दिसतंय? आपलं पिढ्यानपिढ्याचं म्हणजे पालकांचं दैनिक दिसतंय. त्यामुळे ते शेतीत टिकला पाहिजे, त्याला फायदा दिसला पाहिजे, त्यासाठी हमीभाव मिळाला पाहिजे. आमची मागणी अशी आहे, द्यावं शासनाने हे हमीभावाचा मुख्य विषय तो घ्यावा आणि शेतमाल हा महत्वाचा विषय म्हणून तिकडे जास्त लक्ष द्यावं. शेती टिकली पाहिजे, चालली पाहिजे. आज अनेक सिंचन योजनांची घोषणा शासनाने केली, पण जुन्या झालेल्या सिंचन योजना आहेत त्याचे जे पाणी आहे, पाणी जास्त झालेलं आहे, त्यामुळे पाणी वाहून जात नाही, निचरा होत नाही. त्यामुळे आमच्या शेती बाद व्हायला लागली. ती शेती स्वतः तो शेतमालक सांभाळू शकत नाही, वाचवू शकत नाही. शासनानं अंडरग्राऊंड ड्रेनेज दिले पाहिजेत आणि पाणी काढून दिलं पाहिजे, पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे. असं झालं तर शेती बाद व्हायची वाचेल. तेव्हा ही शेतीचं सुद्धा महत्वाचे अंग आहे की त्यांनी शासनानं सांभाळावी अशी माझी विनंती आहे. आणि बजेटमध्ये नसेल तर पुन्हा सुद्धा ही महत्वाचे आवश्यक आहे ती घ्यावं. आज आलमट्टीची उंची वाढवते. काल अशी बातमी होती टीव्ही की आलमट्टीची उंची 514 519 केली, 519 वाढवते, 514 होते. त्यावेळी निम्मी एक भाग सांगलीचा वाहून म्हणजे पाण्याखाली गेला होता. आणखी शासनानं म्हणजे देशाच्या शासनाच्या जलसंच कंपनीनं ह्या मंत्रालयात त्यांना मान्यता दिली. आणखी उंची वाढली आणि उंची वाढली तर आमचे सांगली, कोल्हापूर निम्मे जिल्हे बाद होतील. तेव्हा ही उंची वाढवून देऊ नये अशी माझी शासनाला विनंती आहे. आणि हे झालं तर आमच्या अनेक जिल्हे वाचतील. त्यासाठी शासनाने योग्य निर्णय घेतला पाहिजे, घ्यावा अशी विनंती आहे. धन्यवाद. सदाभाऊ खोत. सभापती महोदय, पुरवणी मागण्यावरती
बोलत असताना सर्वप्रथम आपण सभापती म्हणून आपली बिनविरोध निवड झाली त्याबद्दल महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेच्या वतीनं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। एक ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा खऱ्या अर्थानं समाजाचं काम करत करत या सर्वोच्च पदापर्यंत येऊन पोहोचला हे निश्चितच ग्रामीण भागातील जनतेला अभिमान वाटावे अशी गोष्ट आहे। सभापती महोदय, पुरवण्या मागण्यावरती बोलत असताना काल आदरणीय आमचे विरोधी पक्ष नेते असतील किंवा सन्माननीय सदस्य यांनी या 35,000 कोटीपेक्षा जास्त पुरवण्या मागण्या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि सरकार वेगवेगळ्या विभागाचं बजेट कटौती करून त्या विभागावरती अन्याय करत आहे अशा पद्धतीचं मांडणी या ठिकाणी पुरवण्या मागण्यावरती बोलत असताना झाली आणि सरकार जनतेच्या भावना किंवा जनतेसाठी विकासाला कमी पडत आहे अशा पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी बोललं गेलं। या पुरवणी मागण्यावर बोलत असताना निश्चितपणानं 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आणि पूर्वी महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचा कालखंड जर बघितला तर पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सरकार कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा अस्तित्वात होतं का नव्हतं अशी एकंदरीत परिस्थिती होती। त्या काळामध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतामध्ये सडत होता, दूध गोट्यात होतं, तरुणांच्या हाताला काम नव्हतं, आरोग्याचा बोजावर उडवलेला होता। मुख्यमंत्री आम्हाने पायाचं म्हटलं तर ते कुठेही दिसत नव्हते आणि अशा कठीण काळामध्ये गावगाड्याला मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली नव्हती। पण 2.5 वर्षाच्या कालखंडानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि त्या सरकारने अनेक निर्णय चांगले घेतले। शेतकऱ्यांना मोफत विजेचा निर्णय असेल, जिथं जिथं नुकसान झालंय तिथं शेतकऱ्यांच्या पिकासाठी नुकसान भरपाई देण्याचं काम असेल, शेतकऱ्याला वीज मोफत देण्याचं काम असेल, पीक विमा 1 रुपयामध्ये देण्याचं काम असेल, अगदी वारकरी दिंड्यापर्यंत खऱ्या अर्थानं अनुदान त्या काळामध्ये दिलं गेलं। मुलींच्यासाठी उच्च शिक्षणाची मोफत व्यवस्था सरकारच्या काळामध्ये झाली। अंगणवाडी सेविका, कोतवाल, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच या सगळ्यांना त्यांच्या मानधनामध्ये वाढ दिली। म्हणजे बारीक बारीक घटक खऱ्या अर्थानं त्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये बरोबर घेण्याचं काम सरकारनं केलं। मी आता एवढंच पुरवणी मागण्यावर बोलत असताना सांगेन की आता देवाभाऊच्या नेतृत्वाखाली सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे आणि निश्चितपणानं सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम हे सरकार करेल। देवाभाऊच्या बाबतीमध्ये अनेक चक्रव्यूह या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केले गेले आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की त्याला तुम्ही नडला, त्याला खटला, त्याला अडवला, त्याला संपवण्यासाठी महाराष्ट्र जातीपातीत वाटला, पण गावगाड्यांनी त्याला राखला म्हणून तो आज पुन्हा आला। हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे, इथं सत्याला कायम जनतेचा पाठिंबा आहे आणि म्हणून कुठल्याही राजकीय खेळीनं सत्याला हरवता येत नाही। हा महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी आपल्या समोर देवाभाऊच्या रूपानं पाहायला मिळत आहे आणि म्हणून मी एकच म्हणेन, रक्त सांडले जिथे मी रणांगणी सरदार होतो, रक्त सांडले जिथे मी रणांगणी सरदार होतो, त्याच कारणे सिंहासनाचा मी हकदार होतो आणि म्हणून देवाभाऊ मी परत आलो, परत येईन म्हटले आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेला आणले। सभापती महोदय, बाब क्रमांक 7 पान नंबर 7 गृह विभागाच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जे आमचा पोलीस विभाग आहे हा एक सक्षम
आणि चांगला विभाग म्हणून ओळखला जातो. परंतु या पोलीस विभागाकडे सुद्धा त्यांच्याही काही मागण्या आणि त्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल. अनेक पोलीस भावांना राहायला घरे नाहीत. ग्रामीण भागामध्ये ज्या पोलीस चाळा आहेत, पोलीस चाळ ज्या उभा आहेत, त्याची अवस्था फार बिकट आहे आणि म्हणून त्यांना तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती राहण्यासाठी चांगली घरं बांधून देण्याचा एक प्लॅन आपल्याला करावा लागेल. या मागण्याच्या माध्यमातून मी या पोलीस भावांच्या व्यथा आपल्या समोर या ठिकाणी मांडत आहे. आमच्या इस्लामपूरला जर बघितली पोलीस लाईन तर खरोखर ती राहण्या योग्य नाही आहे आणि म्हणून तिथं नव्यानं बांधकाम व्हायला पाहिजे. काशेगाव सारखं पोलीस स्टेशन आदरणीय अजितदादा प्रचाराला आले उल्लेख केला आता की आमच्या महाराष्ट्रातलं नेतृत्व करणाऱ्या नेत्याचा काशेगाव हे गाव आहे, पण तिथं पोलीस स्टेशनला 50-60 वर्षामध्ये जागा मिळाली नाही. भाड्याच्या जागेमध्ये आज ते पोलीस स्टेशन अमोलजी त्या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून पोलीस स्टेशनांचं आधुनिकीकरण संपूर्ण महाराष्ट्रभर करावं लागेल. त्याचबरोबर त्यांना राहण्याचा व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करावी लागेल आणि ते धोरण सरकारनं आखावं अशी मी विनंती करतो. बाब क्रमांक 328 पान नंबर 243 इतर मागास बहुजन कल्याण विभाग. सभापती महोदय, आपण इतर मागास बहुजन कल्याण विभाग जो आपल्या काळामध्ये सुरू झाला, मी देवाभाऊचं आणि आपलंही अभिनंदन करतो. त्या विभागाला आपण चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं गती दिली त्या काळामध्ये. इतर मागास जे घटक आहेत, ओबीसी मध्ये ज्या पोट जाती आहेत, याविषयी अनेक योजना आपण त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणल्या. घरकुलाची योजना त्या काळामध्ये आणली. राज्यातील एनटीच्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याबाबतचा निर्णय त्या काळामध्ये आपण घेतला. हा निर्णय चांगला आहे, परंतु यामध्ये काही सुधारणा आपल्याला कराव्या लागतील. कारण नामांकित शाळा म्हणजे कोणत्या याची एक वर्गवारी अमोलजी आता करणं गरजेचं आहे. ज्या शाळेला सीबीएसईची मान्यता मिळालेली आहे ती शाळा नामांकित अशी ग्राह्य धरावी, नाहीतर निवळ 10वी 11 12वी पर्यंत ती शाळा चालते आणि आपण तिला अनुदान देतो. तिथं मुलांना तेवढ्या उच्च दर्जाचं शिक्षण निश्चितपणानं त्या ठिकाणी मिळत नाही. आणि ज्या सीबीएसई मान्यता असणाऱ्या ज्या शाळा आहेत, चांगल्या दर्जाच्या शाळा आहेत, त्या शाळेमध्ये या मुलांना ऍडमिशन मिळत नाही. याचं कारण आपण जे त्यांना अनुदान म्हणून जी फी देत आहे ती 70,000 रुपयेपर्यंत देत आहे आणि त्या शाळेची फी जर बघितली तर 1.5 लाख 2 लाख आहे. मग ते लोक घेत नाही त्या आपल्या शाळेमध्ये आणि म्हणून या अनुदानामध्ये चांगला वाढ करणं सुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. त्याचबरोबर निवळ एनटीच्या मुलांना आता ही योजना लागू करून चालणार नाही. मग ओबीसी मध्ये अनेक घटक आहेत, मग लवार आहे, सुतार आहे, शिंपी आहे, रामोशी आहे, कोळी आहे, पारधी समाज आहे, कडक लक्ष्मीवाले आहे. या सगळ्या घटकांना त्या योजनेचा लाभ आपल्याला द्यावा लागेल. कारण रामोशी समाज असेल, वडर समाज असेल, कडक लक्ष्मीवाले असतील, त्यांच्याही लेकरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. ही सगळी लेकरं शिक्षणापासून वंचित आहेत, चांगल्या शाळेमध्ये ते शिकू शकत नाही. पारधी समाज खऱ्या अर्थानं आपण त्याच्यासाठी अनेक योजना आणल्या, पण त्यांच्या लेकरांच्यासाठी काहीतरी योजना आपल्याला पारधी समाजाच्या आणावी लागेल आणि त्याबाबत सुद्धा एक धोरण सरकारनं तयार करावं असं या माध्यमातून पुरवणी मागण्यावर बोलत असताना मी सरकारला सुचवतो आपल्या माध्यमातून. आणि पारधी समाजासाठी एक महामंडळ या राज्यामध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पारधी समाज सगळीकडे भटकंती करणारा समाज आहे, त्यांच्यावरती गुन्हेगारीचा टप्पा आहे. त्यांची लहान लहान लेकरं थंडी वाऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर धावत असतात आणि म्हणून मला वाटतं त्यांना राहायला तर किमान हक्काची घरं आपण देऊया आणि त्यांच्या लेकरा बाळांना शिक्षण देऊया. म्हणून पारधी समाजाचं एक महामंडळ करावं असं मी या पुरवणी मागण्यावरती बोलत असताना या ठिकाणी आपल्याला सुचवतो. बाब क्रमांक 275 पान नंबर 213 सहकार. राज्यात आज जर बघितलं साखर कारखाने सुरू आहेत आणि
आता तुम्ही भाऊ बसलेलंच आहे, परंतु राज्यामध्ये काय परिस्थिती आहे? बारामतीला आलं तर 3600 रुपये अजितदादांच्या कारखान्याला उसाला भाव मिळतोय. रिकव्हरी आमच्यापेक्षा कमी आहे. आमची रिकव्हरी ज्यादा आहे आणि आम्हाला उसाला भाव 3200 रुपये मिळतोय. म्हणजे एक जिल्हा बदलला की भाव वाढतोय आणि दुसऱ्या जिल्ह्यात आलं की उसाला भाव कमी मिळतोय. म्हणून कुठंतरी राज्याचं एक धोरण की किमान एका पातळीवरती उसाचा भाव शेतकऱ्याला मिळणं गरजेचं आहे हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि दुसरा आपल्या माध्यमातून FRP ही मला वाटते 3-4 वेळा उसाची वाढली, परंतु उसाची आधारभूत किंमत वाढली नाही, ती 31 रुपये आहे. अरुण भाऊ तुमचा मुद्दा तो आला पाहिजे होता. आणि म्हणून उसाची FRP सभापती महोदय ही किमान 3700 रुपयाच्या आसपास गेली तर चांगला ऊस उत्पादकाला भाव मिळू शकतो. आणि दुसरं 2 साखर कारखान्याच्या मधलं जे हवाई अंतर आहे ते आता काढून टाकलं पाहिजे. कारण या देशामध्ये आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आहे आणि मग 25 किलोमीटर मध्ये दुसऱ्यानं कारखाना काढायचाच नाही हे धोरण कुठेतरी आता थांबवलं पाहिजे. जे चांगले असतील ते स्पर्धेमध्ये टिकतील, पण गावात पिठाची चक्की एकच असली पाहिजे, दुसऱ्याची चक्की असता कामा नये. एक चक्की असली तर तो बारीक दळून देणार नाही, शशिकांत भाऊ उधार देणार नाही, गुढीनं बोलणार नाही. आणि म्हणून सरकारनं तशी शिफारस केंद्र सरकारला करावी अशी एक मागणी या ठिकाणी मी करत आहे. बाब क्रमांक 63 राज्यातील क्रीडा धोरण आता बदलणं अत्यंत गरजेचं आहे. जो DPR जो आहे तो 2014चा आहे आणि 2014चा आज 10-12 वर्ष झाली. आणि आपण जे अनुदान देतो त्याच्यामध्ये क्रीडांगण होत नाही, त्याच्यामध्ये क्रीडा हॉल होत नाही आणि अनेक प्रस्ताव ग्रामीण भागातनं सुद्धा आता येत आहेत खेळाडूंच्यासाठी, मैदानासाठी, ह्यासाठी, परंतु त्याला पुरेसा निधी नाही. त्या खात्याला मोठ्या प्रमाणात निधी द्यावा लागेल आणि शाळा तिथं क्रीडांगण, शाळा तिथं स्पोर्ट हॉल असं धोरण घेऊन आपल्याला काम करणं गरजेचं आहे. दुसरं बाब क्रमांक 203 2000 यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा विषय आहे. पान क्रमांक 145 सभापती महोदय आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा परिषदच्या माध्यमातून GNM BSc नर्सिंग या जागा सुटलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांनी JNMच्या BSc नर्सिंग झालेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, परंतु नंतर सांगितलं गेलं की फक्त आम्ही NM झालेल्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसू देऊ किंवा त्यांनाच आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामध्ये सामावून घेऊ शकतो. आता BSc नर्सिंग JNM हे NMच्या वरचे शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, त्यांना संधीपासून वंचित ठेवणं योग्य नाही. याबाबत सुद्धा सरकारनं चांगला निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सुचवतो. बाब क्रमांक 193 पान क्रमांक 136 नियोजन विभाग डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत माझ्या सांगली जिल्ह्यातील काही गावं बसली, परंतु शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्यातली जी गावं डोंगरामध्ये वसलेली आहेत ती गावं मात्र यापासून वंचित झालेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की ते सॅटेलाइट द्वारे प्रणाली वापरून गावांची निवड केली. मग सपाटी भागातली गावं घेतलेली आहेत, हायवे लगतची गावं घेतलेली आहेत डोंगरी विकास विभागामध्ये, आणि जंगलामध्ये अक्षरशः डोंगरात जी गावं आहेत, डोंगरवाडी असेल, मरणातपूर असेल, आयतोडे बुद्रुक, गबकवाडी, ही गावं डोंगरातली वगळली. मग आता ती कुठली प्रणाली आहे तिचा बी शोध घेणं मला वाटतं गरजेचं आहे आणि आपल्या माध्यमातून याही गावांना न्याय मिळावा. बाब क्रमांक 49 पान नंबर 33 दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगलं धोरण आणणं गरजेचं आहे. दुधाचे भाव मला वाटतं की सगळ्या संघांनी एकत्रित येऊन एकाच वेळी कमी केलेले आहेत आणि आज शशिकांत शिंदे साहेबांनी तो मुद्दा उचलला आणि निश्चितपणानं गाईचं दूध हे 40 रुपये प्रति लिटर जर त्या दूध उत्पादकाला भाव मिळाला आणि म्हैशीच्या दुधाला 60 रुपयापेक्षा जास्त मिळाला तरच तो दूध व्यवसाय टिकू शकतो, अन्यथा दूध व्यवसाय टिकू शकत नाही. गुण तपासणी यंत्रामध्ये बी प्रचंड दोष आहेत आणि याबाबत सुद्धा एक ठोस निर्णय करणं अत्यंत गरजेचं आहे. बाब क्रमांक 43 पान नंबर 30 महात्मा फुले अगदी मी 5-7 मिनिटात संपवतो. 15 मिनिटं झाले ऑलरेडी. अहो सगळं शेतकऱ्यांचं मागतोय, शेतकऱ्याला जरा न्याय द्या.
एकतर त्याला लवकर न्याय मिळत नाही. आणि महात्मा फुले सर जरा थांबा की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सभापती महोदय, आपल्याला आता सकाळच्या सत्रात उत्तरासह संपवायचं आहे आणि सर्व सदस्य बोलणारी संख्या जास्त आहे, त्यामुळे आपल्याला वेळेची मर्यादा, आम्हाला पण 2 तास बोलता येईल सभापती महोदय, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि सगळ्याला संधी मिळवण्यासाठी आपण थोडं वेळेचं नियोजन करावं अशी आमची विनंती आहे. यस संपव एक संपवतो. आता काय करावं, गुरुजींना बोलायचं कसं? त्यांच्यावर काही दुष्काळ नाही, कुठली रोग नाही, फिक्स पगार चालू आहे. सभापती महोदय, बाब क्रमांक 43 पान नंबर 30 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शशिकांत भाऊ मौजे पेठ या ठिकाणी अरुण भाऊ आहेत की क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नावानं त्या ठिकाणी अन्न तंत्रज्ञान विद्यालय दिलेलं आहे. ते दिलंय 2018 साली. त्याचं काम 60% झालंय. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नावानं वाळवा तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झाला, अशी कोणतीही मोठी संस्था त्यांच्या नावानं नाही आहे. आणि ते 30 एकरामध्ये कृषी विद्यापीठ उभा राहते. पण गेली 8-9 वर्ष झालं त्या विद्यापीठाला निधी मिळणार झालाय. ज्याने स्वातंत्र्यासाठी जे लढले, ज्यांनी पत्री सरकार निर्माण केलं, त्या नाना पाटलांची अवहेलना आत्ताच्या सरकारनं खरोखर करू नये आणि या वर्षी ते अन्न तंत्रज्ञान विद्यालय सुरू करावं, त्याला निधी द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. बाब क्रमांक 147 पान क्रमांक 105 विधी आणि न्याय विभाग सन्मान्य सदस्यांनी काल तुम्ही मांडला तो विषय की धर्मादाय आयुक्त या कार्यालयामध्ये स्टाफ पुरेसा नाहीये. प्रचंड तिथे अडचणी आहेत, प्रचंड मनमानी त्या ठिकाणी चाललेली आहे, अनेक लोकांची अडवणूक होत आहे. तर त्याही ठिकाणी आपण योग्य शासनाने अभ्यास करून स्टाफ वाढवून द्यावा. आणि शेवट बाब क्रमांक 271 पान नंबर 211 पणन कांद्याचा प्रश्न आज राज्यामध्ये मोठा उग्र बनलेला आहे. कांद्याचे भाव पडायला लागलेले आहेत आणि म्हणून राज्य सरकारनं आपल्या माध्यमातून मी सुचवतो की केंद्र सरकारला शिफारस करावी की कांद्यावरती जे 20% जे मूल्य लावलेलं आहे ते 20% निर्यात मूल्य हटवावं, जेणेकरून कांदा उत्पादकाला चांगला न्याय मिळेल. तुम्ही मला बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मस्त कमीच बोललो. राज्य परिवहन महामंडळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडली आहे, परंतु या तुलनेमध्ये मात्र बसेसची संख्या अपुरी पडत असल्याने फेऱ्यांचे नियोजन कोलमडत असल्याचे चित्र हिंगोली आगारामध्ये पाहावयास मिळत आहे. सध्या केवळ 40 बसेसवर जवळपास 6000 प्रवाशांचा भार पडत आहे. दरम्यान मात्र मार्च 24 अखेर एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या कोऱ्या परिवर्तन बस दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु डिसेंबर उजाडला तरीही हिंगोली आगाराला एकही नवीन बस मिळालेली नाही. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोली आगाराकडे एकूण 61 बसे आहेत. यात 21 बस मानव विकास अंतर्गत असून त्या बसेसमधून विद्यार्थिनींची शाळेत ने-आण करण्यात येते, तर उर्वरित 141 बसेसवर प्रवाशांचा भार आहे. ज्या दिवशी शाळांना सुट्टी असते त्या दिवशी मानव विकासच्या बसेस फेऱ्यांसाठी वापरण्यात येतात, परंतु शाळेच्या दिवशी केवळ 41 बसेसवर आगार प्रशासनाला कारभार चालवावा लागतो आणि परिणामी शहरांसह ग्रामीण भागातील बस फेऱ्यांचे नियोजन सुद्धा अलीकडे कोलमडत आहे. येथील बस स्थानकातून दररोज जवळपास हजारो प्रवासी येरजरा करतात. यामध्ये शहरांसह ग्रामीण भागातील प्रवाशांचा सुद्धा समावेश आहे. प्रवाशांच्या तुलनेमध्ये मात्र आगाराकडे बसेसची संख्या खूप अपुरी आहे. आगाराच्या वतीने नवीन बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बसेस उपलब्ध करून दिल्या जात नाही. आधीच अपुऱ्या आणि त्यातही बहुतांश बसेस या जुन्या असल्याने खिळखिळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे फेरी दरम्यान
बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक बसेसच्या खिडक्या, आसन व्यवस्था सुद्धा तुटलेल्या आहेत. अशा बसेसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. यात विशेष म्हणजे लाडक्या बहिणींनाच जास्त त्रास सहन करावा लागत आहे. मार्च 2024 अखेर एसटी महामंडळाच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात नव्या कोऱ्या परिवर्तन बसेस येणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यातही वर्ष 23-24च्या अर्थसंकल्पात तरतूद राज्य शासनाने केली होती. या बसेसमधील काही बसेस हिंगोली आगाराला मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु अजूनही परिवर्तन बसेसची प्रतीक्षा ही कायम असून शासनाने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी लवकरात लवकर नवीन बसेस हिंगोली आगाराला उपलब्ध करून द्यावा ही मी या माध्यमातून विनंती करत आहे. हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना समस्यांचे व रिक्त पदांचे ग्रहण लागलेले आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचविल्या जात असल्याचा दावा शासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र आमच्या जिल्ह्यात चित्र वेगळेच आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांना समस्यांचे ग्रहण लागले असून सुविधांअभावी शस्त्रक्रिया तर दूरच, परंतु उपचारासाठी आलेल्या रुग्णांनाही उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यावरतीच जास्त भर दिला जात आहे. ग्रामीण भागात असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातही अनेक समस्या आहेत. गाव स्तरावर उपचार मिळावेत या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. मात्र उपचारासाठी आलेल्या रुग्णांना एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे आरोग्य केंद्रातील सोयी सुविधांबद्दल तक्रारी करूनही त्या सोडविणे दूरच, तर यंत्रणा त्याकडे गांभीर्याने पाहत देखील नसल्याचा आरोप रुग्णांतून होत आहे. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहे. यासाठी मोठा निधीही खर्च करण्यात येतो, परंतु या निधीचा योग्य विनियोग मात्र होत नसल्यामुळे आरोग्य केंद्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण 24 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर 132 उपकेंद्र आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना नजीकच्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने आरोग्य केंद्रे उपकेंद्रे सुरू करण्यात आली. मात्र सद्यस्थितीत बहुतांश उपकेंद्रे आणि काही प्राथमिक आरोग्य केंद्रे ही केवळ रेफर केंद्र बनलेली आहेत आणि त्यामुळे गावात आरोग्य केंद्र असतानाही छोट्या मोठ्या आजारांवरती उपचारासाठी ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागत आहे. परिणामी ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य संस्थांचा कारभार ढेपाळत चाललेला आहे. त्यात जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, परिचारिकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा अधिकचा ताण येत आहे. शिबिर प्रसंगी किंवा एखाद्या वेळी रुग्णांची संख्या वाढली तर धावपळ करावी लागते. त्यासाठी शासनाने हिंगोली जिल्ह्यातील रिक्त पदे भरून विस्कळीत झालेली आरोग्य सेवा सुरळीत करावी हीच मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे. धन्यवाद सभापती महोदय. मनीषा कायंदे. सभापती महोदय, पुरवणी मागण्यांसाठी या चर्चेमध्ये मी भाग घेण्यासाठी उभी आहे. सन 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पानंतर सादर करण्यात आलेल्या या पुरवणी मागण्या आहेत. 16 डिसेंबर 2024 रोजी सभागृहात सादर करण्यात आलेल्या जवळपास 35,788 कोटी 40 लाखांच्या पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत. 16 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 1400 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. विविध ते पुढे बोलते पुढे आहे. राज्य सरकारने यापूर्वी मागण्यांमध्ये विविध पाटबंधारे महामंडळांना रुपये 1908 कोटींचे भागभांडवली अंशदान दिलेले आहे, ज्यामुळे अनेक मोठे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाणार असून त्यामुळे आपले राज्य सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. आता मी बाब निहाय पुढील मागण्या किंवा त्याच्यावर भाष्य करत आहे. सर्वात पहिल्यांदी गृह विभागामध्ये बाब क्रमांक 13
पान नंबर 10 यामध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक मध्ये दुय्यम प्रयोगशाळेतील विविध खर्चांसाठी 1,03,00,000 इतक्या निधीची उपलब्धता केलेली आहे। यामध्ये एक महत्त्वाचा भाग जो आहे की फिरत्या न्याय सहाय्यक वाहन याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे। माझी अशी मागणी आहे की ह्या ज्या फॉरेन्सिक टेस्ट केल्या जातात त्याचं मुख्य सेंटर एक कलिनाला आहे आणि मुंबईमध्ये, आणि दुसरी प्रयोगशाळा पुणे इथे अत्याधुनिक सुविधांची युक्त अशी लॅब टेस्टिंग सेंटर आहे। तर माझी अशी याद्वारे मागणी आहे की दिवसेंदिवस ज्या काही फॉरेन्सिक टेस्टिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेले आहे, ज्याप्रमाणे आपण सायबर लॅब्सची संख्या वाढवली आहे त्याचप्रमाणे या सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा असून प्रत्येक जिल्हा स्तरावर अशा प्रयोगशाळांची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे। कारण जे ऑफिसर्स असतात जे फॉरेन्सिक टेस्टिंगमध्ये केसांचा सॅम्पल असेल, ब्लडचा सॅम्पल असेल, सिरम असेल, सिमेन असेल, कुठलंही असेल, वजायनल सॅम्पल असेल, तर हे सॅम्पल बऱ्याच लांबच्या ठिकाणी न्यावं लागतं, पुण्याला न्यावं लागतं जिकडे टेस्टिंग सेंटर आहे। त्यामध्ये जर का त्या प्रवासामध्ये त्या जे सॅम्पल आहे त्याचं कॅरेक्टर बदलू शकतं, त्याचं कॉम्पोजिशन बदलू शकतं, आणि त्यामुळे या ज्या टेस्टिंग सेंटर आहे त्याची वाढवण्याची गरज आहे। प्रत्येक जिल्ह्या वाईज ही सेंटर वाढली पाहिजे येणाऱ्या काळात, अशी या द्वारे माझी मागणी आहे। दुसरं बाब क्रमांक 15 पान क्रमांक 12 परिवहन विभागाशी 300,15,00,000 इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं सभापती महोदय तर राज्य परिवहन मंडळाच्या राज्यभरात जवळपास 60% एसटी बसेस या कालबाह्य झाल्या आहेत। आपण इतर प्रायव्हेट व्हेकलला म्हणतो की 15 वर्षांच्या वर ती व्हेकल झाली की त्याला कालबाह्य करा की ती नष्ट करा, परंतु या एसटीचे अपघात देखील आपण येणाऱ्या काळात पाहिले की वाढलेले आहेत। पावसाळ्यात देखील अनेक प्रॉब्लेम होतात, एसट्या बंद पडतात, प्रवाशांचे हाल होतात, आणि यामध्ये लवकरच राज्य शासनात जवळपास 500 नवीन ई बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे। परंतु आपण पाहतो की बसेसची संख्या वाढते, मग त्याचं प्रायव्हेटायझेशन होतं, आणि प्रायव्हेटायझेशनचे काय परिणाम झाले आपण मुंबईमध्ये आता BSTचंही प्रकरण बघितलं की कशा पद्धतीने ड्रायव्हरला अपुरं ट्रेनिंग असणं किंवा ई बसेसमध्ये पण त्याचे काही तांत्रिक प्रॉब्लेम्स निर्माण होतात। तर यामध्ये मला असं वाटतं की एक कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम कमी करून यामध्ये या बसेस ई बसेस स्वागतार्ह पर्यावरणपूर्वक त्या आहेत, परंतु त्याची निगा राखणं तितके तज्ज्ञ उपलब्ध करून देणं आणि त्याची देखभाल करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे एसटी ही खरोखर गाव तिथे एसटी हे आपलं महाराष्ट्राचं पहिलेपासून ब्रीद आहे, परंतु यामध्ये मला वेळ लागेल। बरं सगळे कसे होणार सदस्य आता एवढे? किती मिनिटं झाले माझे? किती मिनिटं झाले? 5 मिनिट झाले तुमचे। मग काल असं ठरलं होतं की प्रत्येकाला 10 मिनिटं, काल असं ठरलं होतं की 10 मिनिटं देणार म्हणून। त्यामुळे हा एक दुसरा पुढचा बाब क्रमांक 38 पान क्रमांक 27 प्रधानमंत्री पीक विमा, तर यामध्ये 814,64,00,000 इतक्या निधीची तरतूद केलेली आहे। मला असं याच्यामध्ये म्हणायचं आहे की आपण इतर पिकांचा पीक विमा करतो, पण कोकणामध्ये आपण पाहिलं तर ज्या फळबागा आहेत तर त्यामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी या अजूनही पीक विम्यामध्ये त्याला आपण सामील केलेलं नाहीये। कोकणामध्ये वारंवार येणारे निसर्गी वादळ असेल किंवा पावसामुळे होणारी हानी असेल तर यामध्ये कुठेतरी आता ही वेळ आलेली आहे की आपण या फळ पिकांचा देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। कृषी विभागासंदर्भात मला एक बोलायचं आहे, ते मी थोडं नंतर घेते, परंतु बाब क्रमांक 48 पान क्रमांक 33 पशुसंवर्धन विभागाशी संबंधित आहे। आपण एकात्मिक सर्वेक्षण या केंद्र पुरस्कृत योजनेतील राज्य शासनासाठी अधिकारी व कर्मचारी यांना वेतनाकरिता 50 लाख रुपये इतकी आपण तरतूद ठेवलेली आहे। परंतु याद्वारे मला एक मागणी करायची आहे की जे दुय्यम पशु सहाय्यक अधिकारी आहे त्यांची देखील ते काम करतायत, त्यांच्याकडे डिग्री आहे, राज्य मान्यता प्राप्त डिग्री आहे, ते खेडोपाडी जाऊन सेवा देत असतात, त्यांना डॉक्टर म्हणूनच शेतकरी बोलवत असतात, ते डॉक्टर नाहीये परंतु ते कृषी आपण पशु सहाय्यक अधिकारी आपण त्यांना म्हणतो, यांचं कुठेही रजिस्ट्रेशन नाहीये। एक प्रायव्हेट मेंबर बिल मी मागच्या वेळा इंट्रोड्यूस केलेला आहे 12 जुलैला,
परंतु ते पुढच्या अधिवेशनात मी घेईन. परंतु या पशुवैद्यक जे अधिकारी आहेत तर यांना कुठलेही आय कार्ड नाहीये. हे आय कार्ड देणं अत्यंत आवश्यक आहे. याची नोंद खास करून मंत्री महोदयांनी या ठिकाणी घ्यावी. बाब क्रमांक 55 पान क्रमांक 37 यामध्ये PM श्री शाळेच्या अंतर्गत जी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु मागच्या वेळी गणवेश हा विषय खूप कळीचा मुद्दा ठरला होता. कारण सेंट्रलाइज्ड गणवेश झाल्यामुळे मुलांना दिवाळी आली तरी देखील जून महिन्यात जो गणवेश मिळाला पाहिजे तो आला नाही आणि ती राज्य शासनासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट होती. त्यामुळे आत्ताच या सेंट्रलाइज पद्धत रद्द करून गणवेशाची शाळांना ते अधिकार द्यावे किंवा जिल्हा स्तरावर त्याचे अधिकार द्यावे खरेदीचे आणि गणवेश वाटपाचे. बाब क्रमांक 140 पान क्रमांक 99 मोटर अपघात विभाग यामध्ये 80,14,13,000 इतका निधी तरतूद केलेली आहे. यामध्ये या मोटर व्हेकल ट्रिब्युनल मध्ये जवळजवळ 75% कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. आपण अधिकाऱ्यांना त्यांच्या सुधारित भत्त्यांसाठी आपण प्रोव्हिजन केली आहे, परंतु तिकडे जजेस सुद्धा नाहीये. वर्षानुवर्ष खटले प्रलंबित आहेत मोटर व्हेकल ऍक्टच्या अंडर, तर त्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. 75% कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. ती भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. बाब क्रमांक 160 पान क्रमांक 113 कामगार कल्याण. आपण कामगार ही जी नागपूर येथील नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था आहे, याला वातानुकूलित करण्यासाठी आपण 55 लाख इतके आपण निधी तरतूद करतोय. परंतु ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. याबद्दल मी वारंवार पत्रव्यवहार केलाय की नवी मुंबईमध्ये पनवेल येथे रायगडला एक हा मुद्दा पूर्ण करू द्या प्लीज. हा मुद्दा पूर्ण. नवी मुंबईच्या पनवेल येथील रायगड सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय याची खासगी जागेत आपलं कामगारचं ऑफिस सुरू आहे आणि ते बेकायदा चालू आहे. ते त्यांना पैसे देत नाही, ठरलेलं रेंट सुद्धा देत नाही आणि याची स्मॉल कॉजेस कोर्टमध्ये केस चालू आहे. हे जे विकास भांबरे आहे ज्यांची जागा आपल्या लेबर डिपार्टमेंटने घेतली ती खाली करत नाही, त्यांना पैसे देत नाही. शासनाचा अत्यंत ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्वरित याबाबत काहीतरी विचार करावा. वारंवार मी यावर पत्रव्यवहार देखील केलेला आहे. सभापती महोदय, एकच मागणी मला एकच मुद्दा मांडू द्या आणि मग मी संपवते. बाब क्रमांक 162 पान क्रमांक 115 ग्राम विकास. आता 41,000 जवळजवळ हे आपले गाव आहेत आणि जवळजवळ 54% रुरल पॉप्युलेशन आहे. ग्रामसेवक आणि ही सगळी मंडळी जी आहेत ही अत्यंत महत्वाची. त्यांचा आपण सरपंच व सदस्य यांचं मानधन वाढवत आहे आणि ही स्वागतार्ह बाब आहे. त्यासाठी आपण 128,24 लाख रुपये ठेवलेले आहेत. परंतु यांच्यासाठी जसं आमदारांना आमदार निवास आहे, यांची खूप जुनी मागणी आहे की जे सरपंच ग्रामसेवक मुंबईला येतात, मंत्रालयाला येतात, तर त्यांना कुठेही राहण्यासाठी जागा नाहीये. खारघरला ग्रामविकास विभागाची मोठी इमारत आहे, तिथे कुठेतरी आपल्याला ग्रामसेवकांना उतरण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर हे ग्रामसेवक कायमचे. शेवटचं वाक्य. आणि माझी अशी मागणी आहे की विधान परिषदेमध्ये ग्रामसेवकांसाठी काही जागा आपण यामध्ये कायदा आणू शकतो आणि ग्रामसेवकांमधनं सरपंचांमधनं काही जागा विधान परिषदेवर आपण आणल्या तर आपण या सगळ्या गावातल्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक खूप मोठं पाऊल उचलू. धन्यवाद. धन्यवाद. सत्यजित तांबे. सभापती महोदय, सर्वप्रथम तर मला फार आनंद आज या गोष्टीचा होतोय की सभापतीच्या आसनावर आपण विराजमान आहात. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा एक मान आज या ठिकाणी झालेला आहे. ज्या अहिल्याबाईंच्या विचाराचे आपण सर्वजण पाईक आहोत, त्यांच्या विचाराचे वारसदार आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून आपण या ठिकाणी आज विराजमान आहात, त्याचा एक विशेष आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. सभापती महोदय, पृष्ठ क्रमांक 227 बाब क्रमांक 302 वर शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी शासनाने मेन्शन केलेल्या आहेत. या शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये आज ग्रामीण नव्हे तर शहरी भागामध्ये देखील एक फार मोठी नाराजी ही कर्मचारी बांधवांमध्ये दिसून येत आहे. कारण मुंबईमध्ये बसणारे अधिकारी हे शालेय पोषण आहाराच्या बाबतीत कुठले कुठले नवनवीन प्रकारचे पदार्थ मुंबईतून ठरवतात
आणि ते पदार्थ त्या शाळांवरच्या कर्मचाऱ्यांना तयार करण्यास भाग पाडतात. अंड हातात धरून मुलांचे फोटो, केळी हातात धरून मुलांचे फोटो, खीर सारखा पदार्थ जो आपल्याकडे होऊ शकत नाही, त्या खिरीवर माशा बसतात आणि अशा नवनवीन प्रकारचे पदार्थ काढून वेठीस धरण्याचं काम या शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये चाललेले सभापती महोदय, यावर शासनाने चांगल्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, या राज्यामधील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, मात्र त्यांच्याच सोयाबीनचं किंवा द्राक्षापासून बनणारे मनुके असतील असे जर पदार्थ आपण आपल्याच राज्यात तयार होणारे पदार्थ जर आपण शालेय पोषण आहारामध्ये टाकले तर निश्चितपणे त्याला शेतकऱ्यालाही न्याय मिळू शकतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील एक पोषक आहार या निमित्ताने मिळू शकतो. सभापती महोदय, पृष्ठ क्रमांक 27 बाब क्रमांक 38 वर शैक्षणिक क्षेत्रामध्ये चाललेल्या अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये शासनाने पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केलेली आहे. राज्यातील शिक्षणाची अवस्था ही अत्यंत गंभीर झालेली आहे. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स नावाच्या जे ग्रेडिंग केलं राष्ट्रीय पातळीवरून पूर्ण राज्यांचं शिक्षणाच्या बाबतीमध्ये, त्याच्यामधून 2 नंबरच्या ग्रेडवरून महाराष्ट्र आता 7 नंबरच्या ग्रेडमध्ये गेलेला आहे. आणि त्याचं एकमेव कारण जे आहे ते म्हणजे शालेय शिक्षण विभाग असेल, उच्च तंत्र शिक्षण विभाग असेल किंवा कोणत्याही शिक्षण पद्धती असतील, याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. आरटीईच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी चर्चा संपल्याच्या नंतर चर्चा करू. खासगी शिक्षण शाळांना आपण त्या ठिकाणी आरटीईच्या बाबतीत पैसे देतो, ते पैसे वेळेवर मिळत नाही म्हणून इंग्लिश मीडियमच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. टप्पा अनुदानाच्या बाबतीत 20%, 40%, 60%चा GR इलेक्शनच्या आधी शासनाने काढला, मात्र या पुरवणी मागण्यांमध्ये त्याची कुठली तरतूद शासनाने केली नाही. त्यामुळे एका बाजूला GR काढायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याची आर्थिक तरतूद करायची नाही, असं दुटप्पी धोरण शासनाने या ठिकाणी घेतलेलं दिसून येत आहे. दुर्दैवाने सत्ताधारी आमदार जे आहेत ते यावर मूग गिळून बसलेले आहेत, ते यावर बोलत नाही. त्यांनी देखील याच्यावर आवाज उठवला पाहिजे. मी काळे साहेबांशी बोलतो. वेतनेतर अनुदान, शिक्षण संस्थांना आपण वेतनेतर अनुदान देतो, ते वेतनेतर अनुदान देखील वेळेवर दिलं जात नाही आणि अतिशय तुटपुंज दिलं जातं. आज आपण पाहतो की या वेतनेतर अनुदानाच्या बाबतीमध्ये नाही मी तुमचाच आहे, परंतु शेवटी जी वस्तुस्थिती आहे तिथं मांडणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे वेतनेतर अनुदान जे आहे, हे वेतनेतर अनुदान आज सभापती महोदय, शाळांमध्ये रंग मारायला सुद्धा पैसे शिक्षण संस्थांकडे नाहीयेत, बेंचेस घ्यायला पैसे नाहीयेत, फक्त पगाराचे पैसे आपण देतो आणि बाकीचे खर्च शासन संस्थांनी करावं किंवा लोकसहभागातून व्हावं अशी अपेक्षा करतो. मला असं वाटतं ते अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून सभापती महोदय, या शालेय शिक्षण विभागाकडे देखील अतिशय महत्वपूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. आता तुम्ही बेल मला इतक्या लवकर वाजवाल असं अपेक्षा नव्हती, पण ठीक आहे, आता तुम्ही मला वाजवली. मला वाटलं तुम्ही द्याल मला थोडं, आम्ही एवढं जिल्ह्याचं म्हणून 2-4 मिनिटं जास्त द्याल अशी अपेक्षा होती. नाही प्लीज, मला अडचण नाही, मला काही अडचण नाही. सांगतोय तरी ते ऐकायला तुम्ही जेवढे यादी दिली आणि हात वर करताय त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. सभापती महोदय, शेवटचे 2 मुद्दे मी या ठिकाणी सांगतो. पृष्ठ क्रमांक 90 बाब क्रमांक 130 मध्ये जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांसाठी आपण मोठ्या प्रमाणात तरतूद केली. डावे आणि उजवे कालवे आपण पूर्ण केले. आता डाव्या आणि उजव्या कालव्यामधून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी आपण बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून योजना केली. 850-900 कोटी रुपयाचे टेंडर या ठिकाणी दिले, वर्क ऑर्डर झाल्या. मात्र त्याचं जे डिझाईन बनवलेलं आहे ते डिझाईन असं पाहता लक्षात येतं की 50% फक्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून निळवंडेच्या पाण्याचा डाव्या आणि उजव्या कालव्यावरून जे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी घेऊन जाण्याची जी योजना जलसंपदा विभागाने केलेली, त्याचा पुनर्विचार करून त्याचं डिझाईन पुन्हा एकदा चेक करणं गरजेचं आहे. तोपर्यंत काम चालू होऊ नये अशी देखील माझी मागणी या निमित्ताने सभागृहामध्ये आहे. सभापती महोदय, आपल्या उत्तर अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याला जीवनदायी ठरणारं भंडारदारा जे धरण आहे ते 1926 साली 100 वर्ष पूर्ण करत आहे. ब्रिटिशांनी तयार केलेलं हे धरण, ज्याचं आज नाव आपण आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे नाव दिलेलं आहे, या धरणाचं शतकपूर्तीच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
यांनी 12 सप्टेंबर रोजी माझ्या आग्रहावरून एक बैठक घेतली आणि जलसंपदा विभाग आणि पर्यटन विभागाचा एक आपण त्याच्यामध्ये सामंजस्य करार केलेला आहे आणि त्या कराराच्या माध्यमातून भंडारदरा धरणाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने वर्षभर कार्यक्रम 2026 साली घ्यायचे आणि पर्यटन भंडारदरा परिसरामध्ये आलं पाहिजे यासाठी आपण आता एक मोठा उपक्रम राबवतोय। त्या सामंजस्य कराराची देखील अंमलबजावणी जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर झाली पाहिजे, जेणेकरून नाशिकला होणारा कुंभमेळा आणि भंडारदऱ्याची शतकपूर्ती एकाच वेळेस येत असल्यामुळे भंडारदरा धरणाला जागतिक पातळीवर पर्यटनाच्या बाबतीमध्ये घेऊन जाण्याची सुवर्ण संधी आहे आणि ती दवडता कामा नये असं मला या निमित्ताने सांगायचंय। सभापती महोदय, बोलण्यासारखे खूप मुद्दे, पण तुमची अडचण होऊ नये आणि म्हणून पहिलाच दिवस आहे आणि म्हणून तुमच्यासाठी म्हणून आज मी इथेच थांबतो। धन्यवाद। सचिन आहेर सर. हा, बोला. सभापती महोदय, पुरवणी मागण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणार आहे। बाब क्रमांक 56 यामध्ये आरटी रिइंबर्समेंट म्हणजे आरटीच्या अंतर्गत जे प्रतिपूर्ती होते त्या संदर्भातला उल्लेख त्यामध्ये आहे आणि येथे तरतूद फक्त 200 कोटी रुपये दर्शवण्यात आलेली आहे। खरं पाहिलं तर 23-24 पर्यंत ही प्रलंबित देयक जे आहेत ते 1803 कोटीची आहेत आणि 24-25 मध्ये आणखी अंदाजित मागणी जी आहे ती 600 ते 650 कोटीची आहे। अशा प्रकारे 2400 ते 2500 कोटी एवढी रक्कम ज्या ठिकाणी आवश्यक आहे या आरटीच्या रिइंबर्समेंट करता ती फक्त या ठिकाणी 200 कोटीची करण्यात आलेली आहे। आरटी मधलं कलम 12 जे आहे त्या 12 अन्वये गरीब आणि वंचित घटकातील ज्या मुली आहेत आणि मुलं आहेत त्या मुलांचं शिक्षण इंटरनॅशनल स्कूलमध्ये चांगल्या शाळांमध्ये व्हावं या उदार दृष्टिकोनातून ही तरतूद त्या ठिकाणी भारताच्या कायद्यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणावरील अधिकार 2009 या अधिनियमाच्या अंतर्गत जी तरतूद आलेली आहे या तरतुदीच्या संदर्भात असं म्हटलं जातं की कलम 7 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जबाबदारी केंद्र शासनाची जबाबदारी आहे, कलम 8 प्रमाणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे। म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी हे एन्श्योर करण्याची गरज आहे की जे गरीब वर्गातील मुलं आहेत आणि मुली आहेत त्यांचं शिक्षण दर्जेदार शाळेमध्ये व्हावं, प्राथमिक मध्ये व्हावं, माध्यमिक मध्ये व्हावं या दृष्टिकोनातून ही तरतूद आहे आणि त्यामध्ये 2400-2500 कोटी रुपयाची तरतूद आवश्यक असताना प्रत्यक्षात त्या ठिकाणी 200 कोटी रुपयाची तरतूद होणं आणि जवळजवळ 2200 कोटी रुपये हे थकीत ठेवणं याचा अर्थ असा आहे की त्या शाळांना आपण प्रोत्साहित करतो आहोत, त्या शाळांना अशा प्रकारचा आपण संदेश पाठवतो आहोत की या मुलांना तुम्ही शाळेमध्ये प्रवेश देऊ नका, या मुलांना प्रवेश जर दिला तर त्या ठिकाणची इकॉनॉमी ढासळेल, त्या शाळा कशा चालाव्यात या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल। म्हणून या ठिकाणी तरतूद ही वाढवण्याची आवश्यकता आहे। याच्यामध्ये जो गणवेशाचा भाग आहे त्यामध्ये 44,60,006 विद्यार्थी हे महाराष्ट्रामधले गणवेशाकरता पात्र आहेत, परंतु आतापर्यंत पहिला गणवेश जे 2 गणवेश द्यायला पाहिजेत त्यापैकी पहिला गणवेश जो आहे तो फक्त 40,81,212 विद्यार्थ्यांना मिळालेला आहे। म्हणजे 91.5% विद्यार्थ्यांना फक्त आतापर्यंत मिळालेला आहे, तो ऑक्टोबरपर्यंत मिळालेला आहे। याचा अर्थ असा आहे की पहिलाच गणवेश मिळालेला नाही, दुसऱ्या गणवेशाची स्थिती तर अत्यंत चिंताजनक आहे, ज्यामध्ये कापडाचं वाटप मात्र बरोबर 44,60,006 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे। हे जरी कापड पोहोचलेलं असलं तरी शाळा व्यवस्थापन समितीकडे हे काम दिलेलं असल्यामुळे आतापर्यंत फक्त 11,78,092 म्हणजे फक्त 26% गणवेश शिवून तयार आहेत। वितरित त्यापैकी फक्त 4,18,489 एवढेच फक्त वितरित झालेले आहेत आणि हे स्काउट गाईडचे युनिफॉर्म आहेत। त्याच्यामुळे स्काउट गाईडचं वीर बाला आणि बालवीर अशा प्रकारचे आपण जे काही निर्माण करू पाहतो आहोत या माध्यमातून आणि त्याच्याकरता जो पोशाख आपण देतो आहोत तो अजूनपर्यंत शाळांना पोहोचला नाही। फक्त 9.38% विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचलेला आहे, अजून 91% विद्यार्थ्यांपर्यंत हा पोशाख पोहोचलेला नाही। ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि विचित्र गोष्ट आहे असं मला वाटते। त्यानंतर एक PM श्री स्कूल ही एक योजना आहे बाब क्रमांक 55 मध्ये
त्यामध्ये शाळा त्यांनी ज्या कव्हर केलेल्या आहेत त्या फक्त 311 ज्या प्राथमिक शाळा असतात, ज्या शाळांमध्ये काही प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी उपलब्ध आहे, अशा शाळा चांगल्या उन्नत कराव्यात, दर्जेदार कराव्यात, या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या 60% आणि 40% राज्य शासनाचा हिस्सा यातून निर्माण करावयाच्या ह्या एक आयडियल स्कूल, मॉडेल स्कूल अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून ह्या ज्या PM श्री स्कूल ज्या सुरू करायच्या आहेत त्याचं उद्दिष्ट फार मोठं होतं. पण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 लाख शाळा असताना फक्त 311 शाळा यावर्षी घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्याकरता 124 कोटी 52 लाखाची फक्त तरतूद केलेली आहे, जी अत्यंत तुटपुंजी पडते आहे. मी या संदर्भात आपल्याला विनंती करेल की 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व 1 लाख शाळा कशा आदर्श होतील या दृष्टिकोनातून प्लॅन जर तयार करायचा असेल तर प्रत्येक बजेटमध्ये याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद होण्याची आवश्यकता आहे. बाब क्रमांक 57 मध्ये सभापती महोदय, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाला वेतनेतर अनुदान देण्याची तरतूद आहे आणि ती अत्यंत कमी केलेली आहे. सध्याची जी मागणी त्यांनी जी दर्शविलेली आहे ती फक्त नाही, त्यामध्ये वेतनेतरची जी तरतूद केलेली आहे ती 124 कोटी 52 लाख एवढी फक्त केलेली आहे. मी आपल्याला एक उदाहरण देतो आहे की ज्याच्यावर आधारित या सर्व शाळांमधल्या वेतनेतर बाबीवर चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये अगदी खडूफळा यापासून तर सगळ्या प्रकारचं साहित्य आणि साधनं जे शाळेला पुरवायचे असतात त्याकरता हे वेतनेतर अनुदान आहे. हे वेतनेतर अनुदान आधी 12% वेतनाचा खर्च 100 रुपये असेल तर 12 रुपये हे वेतनेतर अनुदानाकरता अनेक वर्षापर्यंत म्हणजे 2013 पर्यंत अशा प्रकारची तरतूद होती. 12% होतं, त्याच्यानंतर 9% ज्या शाळा बऱ्यापैकी आहेत त्या आणि ज्या शाळा अगदी प्रगत आहेत अशा प्रकारच्या शाळांना 6%. हे 19 जानेवारी 2013 पर्यंत ही तरतूद त्या ठिकाणी होती, परंतु आता हे बदलण्यात आलं, धोरणच बदलण्यात आलं आणि त्यामध्ये अत्यल्प म्हणजे 1 लाख 2 लाख अशा प्रकारचं हे दिलं जातं. एक उदाहरण मी आपल्याला देतो आहे एका शाळेचं. एका शाळेतला वार्षिक खर्च वेतनावरचा हा 3 कोटी 60 लाख आहे. याचा अर्थ असा की जर सुरुवातीचं धोरण जे 12%चं होतं ते जर अंमलात असतं तर त्या ठिकाणी 30 लाख रुपये हे त्यांना वेतनेतर अनुदान हे देय ठरलं असतं. पण प्रत्यक्षात त्यांना 23-24ला 1,35,000 फक्त मिळाले आणि 22-23ला तर 1,18,000 मिळाले. 30 लाख मिळाले असते तर त्या ठिकाणची साधन सुविधा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली असती की त्या शाळेचा दर्जा, गुणात्मक दर्जा हा फार उंचावण्याकरता निश्चितपणे मदत झाली असती. याशिवाय संच मान्यतेच्या संदर्भात आहे, RT देशाचा कायदा जो आहे हा देशाचा कायदा महाराज सभापती महोदय हा धोक्यात आलेला आहे. कारण RT मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पूर्णपणे या ठिकाणी व्हायोलेट केल्या गेलेल्या आहेत आणि संच मान्यतेचा जो नियम आहे 28/8/2015चा आणि त्यानंतर 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय काढलेला आहे तो RTच्या तरतुदीचा भंग करणारा आहे. कारण त्यामध्ये 60 विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे 5 विद्यार्थी जरी असतील प्राथमिक मध्ये तरी 2 शिक्षकाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे आहे. त्यानंतर शिक्षण सभापती महोदय, वेळेचं समाजाचा शिल्पकार असं शिक्षकाला म्हटलं जातं. समाजामध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या एक मिनिट जरा कन्क्लूड करताय. ही 2000 पासून आलेली आहे. याच्यामुळे शाळांचं वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे. आपल्याला माझी विनंती आहे की शिक्षण सेवक योजना ही जी 3 वर्षापर्यंत कंत्राटी म्हणून त्यांना जे राबवण्यात येतं, सगळ्या प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण केलेला पूर्ण पात्रता असलेला हा शिक्षक जो कंत्राटी कर्मचारी म्हणून 3 वर्षापर्यंत नियुक्त होतो, ती शिक्षण सेवक योजना ती रद्द करावी एवढी मी मागणी याद्वारे करतो. थोडक्यात सभापती महोदय, समाजाचा शिल्पकार असं शिक्षकाला म्हटलं जातं. समाजामध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या शिक्षकाला आज या सर्वोच्च पदावरती पाहून सभागृहातल्या आम्हा सर्व शिक्षक आमदारांना हर्ष झालेला आहे. सभापती महोदय, निश्चितपणानं आपला माणूस वाढपे असला की 1 लाडू बुंदीचा जास्त पडत असतो, ही नैसर्गिक नियम आहे. त्यामुळं मी त्याचा गैरफायदा न घेता अगदी कमी वेळामध्ये
या ठिकाणी सभापती महोदय भाष्य करतोय. बाब क्रमांक 5 ते 13 पर्यंत गृह विभागाच्या मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये पोलीस स्टेशन ही सभापती महोदय अद्ययावत केली पाहिजेत. अनेक पोलीस स्टेशनला इमारती नाहीत. त्या ठिकाणी गेल्यानंतर ई कंप्लेंटची आपण सुविधा त्या ठिकाणी आणलेली आहे, पण ती पण आता सगळीकडे झालेली नाही. ती सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणाने झाली पाहिजे. आणि सातत्यानं या सभागृहामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये पोलीस वसाहतीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय सभापती महोदय. त्यामुळं महाराष्ट्र शासनानं एक बृहत आराखडा करून या राज्यातल्या पोलिसांना किती घराची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं एक आराखडा तयार करून याचा टाइप प्लॅन करून ही सुद्धा पोलिसांना घरं देण्याच्या बाबतीमध्ये एक धोरणात्मक निर्णय सुद्धा सरकारनं घ्यावा अशी सुद्धा सभापती महोदय विनंती या माध्यमातून मी या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर शेवटी हे सगळे आपल्या रक्षणाचं काम करण्याचं काम हे पोलीस त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून दिवस रात्र खडा पहारा सभापती महोदय त्यांचा असतो. त्यामुळे त्यांच्या सुट्ट्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घ्यावा अशी सभापती माझी विनंती या निमित्तानं आहे. बाब क्रमांक 36 ते 43 वर कृषी विभाग पशुसंवर्धन विभागाच्या मागण्या या ठिकाणी मांडल्या गेलेल्या सभापती महोदय. आज भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी शेतकऱ्यांनी बळीराजाला 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचं काम सभापती महोदय त्या ठिकाणी केलेलं आहे. अत्यंत क्रांतिकारक निर्णय आपल्या सरकारनं सभापती महोदय त्या ठिकाणी घेतला. परंतु त्याचबरोबर जी ठिबक सिंचन योजना आहे त्याला जे अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं ते अनुदान अजून वर्षानुवर्ष त्या ठिकाणी मिळत नाही. अनेक वर्षाची थकबाकी आहे. त्यामुळे हे अनुदान सुद्धा दरवर्षी मागेल त्या शेतकऱ्यांना देण्याचं काम सुद्धा शासनानं करावं अशी सुद्धा सभापती माझी सूचना या ठिकाणी आहे. आज कोपरासारखी योजना सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार राबवत आहे आणि त्याच्यामध्ये अनेक राज्यातली गावं पहिल्या टप्प्यात घेतलेली होती. परंतु आता जेव्हा पोखरा 2 त्या ठिकाणी आला त्याच्यामध्ये सुद्धा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना आम्ही विनंती केली आणि त्यामध्ये मराठवाड्यातल्या बऱ्याचशा गावाचा समावेश झाला. त्यामध्ये माझ्या पळसप या गावाचा सुद्धा समावेश झालेला आहे. परंतु या निमित्तानं माझी सरकारला विनंती राहील की राज्यातले जे काही इतरही राहिलेली गावं असतील ती सगळी गावं या पोखरा योजनेमध्ये आणण्याचं काम भविष्यामध्ये केलं पाहिजे ही सुद्धा सभापती माझी मागणी या निमित्तानं आहे. बाब क्रमांक 55 ते 63 या ठिकाणी सभापती महोदय शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं मागण्या ठेवलेल्या आहेत. परंतु सभापती महोदय या ठिकाणी खेद वाटतोय की तत्कालीन आमचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब ते आमचे स्नेही आहेत, पुन्हा निवडून आले. त्यांना आता मंत्रिमंडळात घेता आलं नाही, परंतु त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि या राज्यातल्या टप्पा अनुदान शाळांना पुढील टप्पा देण्याचं काम केलं. जे 20 वर होते त्यांना 40, जे 40 वर होते त्यांना 60, 60 वरच्याला 80 आणि ज्यांना पात्र झाले त्यांना 20% अशा प्रकारचा टप्पा दिलेला आहे. परंतु त्यासाठी जो काय आवश्यक निधी 926 कोटी रुपये लागणार होता त्याची आर्थिक तरतूद या अधिवेशनात सभापती मध्ये पुरवणी मागण्यात व्हायला पाहिजे होती. परंतु निवडणुका झाल्या, लाडक्या बहिणींच्यामुळं हे त्रिमुर्गी सरकार सत्तेवरती आलं. परंतु सभापती महोदय मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जरी तयार झालं असलं तरी खाते वाटप झालेलं नसल्यामुळं त्या ठिकाणी ही पुरवणी मागणीमध्ये त्याचा अंतर्भाव होऊ शकला नाही. ही जरी खेदाची बाब असली तरी येणाऱ्या अर्थसंकल्पात नक्कीच येणारे अर्थमंत्री आमचे नेते अजितदादा पवार साहेब ही मागणी मान्य करतील असा विश्वास या निमित्तानं मला सभापती महोदय या निमित्तानं या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आज 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी 5 मिनिटं उद्या सभापती महोदय 5 मिनिट पण झाले नाही, मी संपवतोय अगदी वेळेमध्ये. 5 मिनिटं उद्या मूज माझं लक्ष घड्याळाकडे आहे माझं लक्ष. आणि सभापती महोदय 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आलेले शिक्षक कर्मचारी होते परंतु त्यांची शाळा टप्प्यानुदान होती आणि 1 नोव्हेंबर 5 नंतर 100% आलेली होती. या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही सभापती महोदय वारंवार सरकारकडे पाठपुरावा करतोय. नव्हे तर या सभागृहामध्ये जेव्हा मी तिकडे बसलेलो होतो तेव्हा या ठिकाणी मी मागणी केली होती की सरकारकडे पैसे नसतील तर आम्हा आमदारांचं पेन्शन बंद करा. परंतु आज माझे वाडी तांड्यावरती काम करणाऱ्या माझ्या शिक्षकाला जुनी पेन्शन योजना द्या ही मागणी मी सभापती महोदय केलेली होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, फडणवीस साहेबांनी दखल घेतली, अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेबांनी दखल घेतली आणि समिती स्थापन केली. आता अहवाल आलेला आहे त्यामुळे तो निर्णय झाला पाहिजे ही सुद्धा मागणी माझी शेवटची सभापती महोदय मुद्दा मांडतो आणि थांबतो. वेतन आंदोलनाच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी मागणी ठेवलेली आहे. परंतु आज जे 4% अधिक 1% इमारत भाडं 5% वेतन अनुदान दिलं जातं ते त्या ठिकाणी 100% अनुदानावर ज्या शाळा 9 नंतर आल्या
त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे, ही सुद्धा मागणी सभापतीमध्ये या निमित्ताने या ठिकाणी आहे. धन्यवाद. सभापती महोदय, सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो की या सर्वोच्च सभागृहाच्या सभापतीपदी आपली या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. सभापती महोदय, या पुरवणी मागण्यावर बोलत असताना एक 5-6 बाबींचा उल्लेख करत मागणी मी या ठिकाणी करणार आहे. सभापती महोदय, बाब क्रमांक 264 या ठिकाणी मी सरकारचं अभिनंदन करतो की साखर कारखानदारी या राज्यात मोठी आहे आणि त्यांच्याकरता खेळत्या भांडवलासाठी त्या ठिकाणी जे मार्जिन मनी आपण उपलब्ध करतो त्या व्याजाच्या तरतुदीसाठी सरकारनं त्या ठिकाणी तरतूद केले, मी अभिनंदन करतो. सभापती महोदय, याचप्रमाणे मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंगचं मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे बिल्डर ऐवजी जर गृहनिर्माण संस्था स्वतः त्या ठिकाणी विकासासाठी पुढे आल्या तर त्यांना जास्तीची जागा मिळते. त्याचबरोबर विनाविलंब 3-4 वर्षामध्ये इमारत उभी राहते. मुंबईमध्ये आपण अशा प्रकारे 12 इमारती उभ्या केल्यात. 400 स्क्वेअर फीटची जागा ज्यांना होते त्यांना 800 स्क्वेअर फीटाची घरं मिळालेत, ते राहायला गेलेत. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेला राजाश्रय दिला. जवळपास 17 हाऊसिंगचे निर्णय केले. मुंबई जिल्हा बँकेकडे 1600 प्रस्ताव आले तर आम्ही 36 त्या ठिकाणी कर्ज दिलेत. परंतु शेवटी मोठी योजना याला मर्यादा आहेत. आम्हाला मर्यादा आहेत, राज्य सहकारी बँक आम्ही केलं तरी मर्यादा आहेत. तर याच NCDC किंवा महाराष्ट्र शासनाकडून त्या ठिकाणी अशा प्रकारचं सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आहे, त्याच्यासाठी मोठी तरतूद करावी आणि मुंबईतल्या ज्या सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंगचे प्रकल्प आहेत त्यांना त्या ठिकाणी ताकद द्यावी आणि म्हणून येणाऱ्या काळात त्या ठिकाणी अशा प्रकारे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन एक तर सक्षम करावं आणि त्यांना या प्रकल्पासाठी त्या ठिकाणी पैसे देण्यासाठी तरतूद करावी, अशा प्रकारची मी मागणी करतो. सभापती महोदय, मी सरकारचं अभिनंदन करेन. गुरुजी रुग्णालय आपल्या परिवाराचं त्या वैद्यकीय सहकारी संस्था ती चालवते आणि गेले अनेक वर्ष हे त्या ठिकाणी हॉस्पिटल अडचणीत होतं, सहकारी तत्वावर होतं. तर त्याही संदर्भात या ठिकाणी मी अभिनंदन करतो. सभापती महोदय, या ठिकाणी बाब क्रमांक 265 राज्य सहकारी जे निवडणूक प्राधिकरण आहे त्याकरिता त्या ठिकाणी कार्यालयाच्या व्यवस्थेकरता आपण तरतूद केले. परंतु सभापती महोदय, माझी मागणी आहे, मुंबईमध्ये अनेक प्रकारचे रजिस्ट्रार ऑफिस आहेत सहकारी, परंतु ती मुंबईतले ऑफिस कोकण भवनला वाशित आहेत. दहिसरचं असेल, मुलुंडचं असेल तर त्याला विटीला यावं लागतं. तर अशा प्रकारची कार्यालय त्या वार्डात जशी BMCची असतात तशी त्या ठिकाणी ती कार्यालय व्हावीत आणि त्याकरता जागा उपलब्ध करून द्यावी, त्याची तरतूद करावी. या संदर्भात देवेंद्रजींनी आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे महापालिकाही त्या ठिकाणी कार्यवाही करते. तर त्यासाठी तरतूद आणि व्यवस्था सरकारनं करावी, अशा प्रकारची सभापती महोदय या ठिकाणी मी मागणी करतो. सभापती महोदय, या ठिकाणी आपत्कालीन आपला आयकॉनिक पर्यटन केंद्राच्या त्या ठिकाणी विकासाच्या संदर्भात केंद्र सरकारची जी विशेष सहाय्य योजना आहे त्याकरता तरतूद या ठिकाणी केले. मी सातत्यानं मागणी करतोय की कोकणला फार मोठं पोटेन्शियल आहे. कोकणामध्ये 5-10 कोटी देऊन कुठे काजूला कुठे आंब्याला अशी मदत करून चालणार नाही. एक मोठं पर्यटनाचं पॅकेज कोकणसाठी करण्याची आवश्यकता आहे. आज कोकणला आंबा आहे, काजू, फळ, करवंद या सगळ्या जर सुपारी, नारळ, तर याच्यावर जर नीट जसं रायगडला पर्यटनाचं क्लस्टर केलंय तसं त्या ठिकाणी पूर्ण कोकणचा एक एकत्रितपणे त्या ठिकाणी जर पर्यटनाचं आराखडा केला आणि नियोजन केलं तर कोकणला एक मोठ्या प्रकारे विकासाला गती मिळेल, आर्थिक सुबत्ता त्या ठिकाणी येईल, ज्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी निश्चित होईल. सभापती महोदय, मी सातत्यानं मागणी करतोय की मुंबई अगदी मालाडपासून आमच्या दामोनगर, भीमनगर, दामुपाडा, केतकीपाडा अगदी ठाण्याच्या बॉर्डर त्या ठिकाणी वनजमिनीवर किंवा नॅशनल पार्कातल्या आदिवासी पाड्यांवर जे त्या ठिकाणी आदिवासी राहतात त्यांना आजही नागरी मूलभूत सुविधा मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, त्यांच्या मीटर लावायचे असतील तरी आपण परवानगी देत नाहीत. त्या ठिकाणी आम्ही सांगितलं बाउंड्रीवर मीटर घ्या तर त्याचा खर्च परवडत नाही. तर हे जे त्यांना पाणी मीटर आणि ज्या मूलभूत जगण्याच्या ज्या गोष्टी आहेत सुविधा त्या देण्यासाठी लक्ष
वेधावा अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सभापती महोदय या ठिकाणी करतोय. सभापती महोदय, परिवहनच्या संदर्भात जो आमच्या मनीषाताईंनी उल्लेख केला अत्यंत गंभीर विषय आहे. मी एका एसटी कंडक्टरचा मुलगा असल्यामुळे परिवहन किंवा एसटीच्या संदर्भात एक वेगळ्या सभापती सभागृह 11:45 झालेत. आपण ऑनलाईन आहेत. अनेक सदस्यांना बोलायचं आहे. उत्तराच्या वेळेस जे काही सदस्य आहेत त्यांना आपण संधी देऊ, परंतु दुपारी सांगतो वेळ. आणि त्या जे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री उत्तर देतील त्याच्या अगोदर काही सदस्यांना बोलण्याची संधी देऊ. त्यामुळे आता सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची नाही, मग रेग्युलर 12 वाजता आहे ना. परत सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या मागणीनुसार आपल्या जी काही म्हणणं आहे सभागृहाची वेळ वाढवण्यात येत आहे आणि त्यामुळे उर्वरित सदस्यांचं म्हणणं देखील होईल. तर आपण सर्वांनी 12:15 पर्यंत हे संपवावं ही विनंती आहे. नियमित सभापती महोदय 12:30ला सुरू होईल. त्याच्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचं सातत्यानं आंदोलन होतात. पगार मिळत नाही, वेळेवर पैसे त्या ठिकाणी मिळत नाहीत. तर याचा कधीतरी विचार आपल्याला करायला पाहिजे. आज एसटीच्या अनेक डेपो आहेत, एसटीच्या मालमत्ता आहेत, परंतु एकत्रित कधीच विचार होत नाही. त्या ठिकाणी पगार नाही मिळाला की आंदोलन होतात, पुन्हा मग त्या ठिकाणी पगार आपण देतो सभापती महोदय. तर मला वाटतं एसटीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी नीट विचार करून त्यांची परमनंट व्यवस्था कशा पद्धतीनं होईल. एसटी पण आपण भाड्याच्या घेतो, भाड्याच्या घेतलेल्या मुंबईच्या बसेसमध्ये काय झालं आपण बघितलं. तर त्या संदर्भातलं लोकांचा जीवन मरणाचे जे विषय आहेत, वाहतूक आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी एसटीच्या संदर्भात एक सर्वांगीण त्या ठिकाणी शासनानं नियोजन करावं आणि एसटी कर्मचारी जे वाट बघत असतात पगारासाठी त्यांना ती वेळेत पगार मिळेल आणि सगळ्या व्यवस्था त्यांना होतील याची काळजी सभापती महोदय या ठिकाणी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सभापती महोदय, या ठिकाणी बाब क्रमांक 111 रुग्णालय व दवाखाने. सभापती महोदय, कांदिवलीला शताब्दी हॉस्पिटलचा पुनर्विकास सुरू असून आता तिथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी येते आणि त्याच्यामुळे 325 खाटा उपलब्ध होणार आहेत. जवळपास 60% सभापती महोदय काम संपलेलं आहे, परंतु संत गतीनं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि पुनर्विकासाची आपण तारीख सभापती महोदय नोव्हेंबर 25 दिली होती, ती डेडलाईन पण त्या ठिकाणी चुकणार आहे. तर मला वाटतं या हॉस्पिटलचं काम विहित वेळेत त्या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून सभापती महोदय या ठिकाणी करतो. सभापती महोदय, मगाशी विक्रम काळेजी यांनी उल्लेख केला ते आमचे पोलीस वसाहतीचा फार मोठा विषय आहे. आज मुंबईमध्ये पोलीस ज्या पद्धतीमध्ये राहतात, आज वरना त्या ठिकाणी छतावरून पाणी गळतंय, वरचे स्लॅब पडतायत आणि भयभीत झालेल्या अवस्थात जो पोलीस आपल्याला रात्रंदिवस सेवा करत असतो त्याला त्या ठिकाणी राहता येत नाही. मग वरळी असेल, शिवडी असेल, नायगाव असेल, त्या ठिकाणी या माहीम असेल, मरोळ असेल, मुंबईच्या सगळ्या पोलीस वसाहती आज जीर्ण अवस्थेत आहेत. एक तर त्यांना त्या ठिकाणी व्यवस्था आहे ते नवीन इमारत होईपर्यंत त्यांचं रिपेअरिंगसाठी आवश्यक ती 5 मिनिटं ते सभापती नाही सभापती 2-3 मुद्दे आहेत महत्वाचे आहेत. मी उलट माझं पहिलं होतं सभापती महोदय, त्याच्यामुळे त्यांना रिपेअरिंगसाठी आवश्यक तो निधी द्यावा आणि पोलिसांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावं, तिथेच जे डेव्हलपमेंट होईल. कारण सभापती महोदय, आपण एसआरएला झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी जी लोक राहायला येतात त्यांना आपण ते अनधिकृत झोपडपट्टी बांधली की त्यांना आपण एसआरएच्या माध्यमातून घर देतो, पण जो पोलीस त्या ठिकाणी रात्रंदिवस उन्हात तानात पावसात त्या ठिकाणी आपल्यासाठी रक्षणाचं काम करत असतो, आपल्यावरचे हल्ले आघात झेलत असतो, त्याच्यासाठी आणि देवेंद्रजींना पोलिसांच्या विषयी संवेदना आहेत, स्वतः गृहमंत्री आहेत. तर या पोलिसांच्या गृहनिर्माणांचा प्रश्न तात्कालिक आणि दीर्घकालीन त्या ठिकाणी मार्गी लावावा अशा प्रकारची सभापती महोदय या ठिकाणी मी विनंती करतो. सभापती महोदय, शेवटचे 2-3 मुद्दे आहेत. सभापती महोदय, मुंबईला पाण्याचा शॉर्टेज होतो, बाहेरून पाणी येतं. आमच्या दहिसर चेक नाक्याच्या इथे वनजमीन जी आहे त्या वनजमिनीवर त्या ठिकाणी एक धरण छोटं बनेल अशा प्रकारची जागा आहे,
तर पाटबंधारे विभागाला माझं त्या ठिकाणी सांगणं असेल की त्याचं सर्वेक्षण व्हावं आणि जर ते धरण झालं सभापती महोदय तर बोरिवली, कांदिवली, दहिसर या परिसरामध्ये जसं तुळशी विहार लेक त्या ठिकाणी आहे नॅशनल पार्कात, तशा पद्धतीनं त्याचा सभापती महोदय उपयोग होईल तो व्हावा अशा प्रकारची मागणी सभापती महोदय करतो. सभापती महोदय, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची शहरामध्ये येऊन त्यांनी शिकावं चांगलं यासाठी तरतूद त्या ठिकाणी केले, परंतु केवळ धनगर समाजातील नाही तर ग्रामीण भागातील जो गरीब उपेक्षित वंचित घटक आहे, मग इतर समाजातील भटक्या विमुक्त असतील, दलित असतील, गरीब असतील, तर मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात चांगली वसतिगृह त्या ठिकाणी झाली पाहिजेत, जेणेकरून गावाखेड्यातला मुलगा मुलगी विद्यार्थी त्या ठिकाणी शिकून उच्च दर्जाचं शिक्षण सभापती महोदय त्यांनी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. राज्य सहकारी निवडणूक कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जास्तीचा स्टाफ उपलब्ध करावा, कारण सभापती महोदय त्या ठिकाणी राज्यात लाखोच्या संख्येनं सहकारी संस्था आहेत, त्यांच्याकडे मशिनरी नाही आणि त्याच्यामुळे निवडणुकाही वेळेत सभापती महोदय या ठिकाणी होत नाहीत. तीही बाब त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सभापती महोदय मी निदर्शनास या ठिकाणी आणतो. सभापती महोदय, आपण मला संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नवीन सदस्य जयंत आसगावकर. या ठिकाणी एक मिनिट त्यांना बोलू द्या, त्यांचं बोलणं झालं की सांगतो ना. या ठिकाणी बाब क्रमांक 55 ते बाब क्रमांक 57 पृष्ठ क्रमांक 37 ते 38 यामध्ये शालेय शिक्षण विभागाकरता त्या ठिकाणी पुरवणी मागणी जी सादर केली गेलेली आहे, यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्या ठिकाणी टप्प्यावरच्या शाळा असतील, विनाअनुदान शाळा असतील, यांच्याकरता तत्कालीन सरकारमध्ये त्या तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांनी पुढील टप्पा मंजूर केला होता. याकरता त्या ठिकाणी हा टप्पा मिळवण्याकरता माझ्या शिक्षक बांधवांनी जवळपास 58 दिवस मुंबई येथे बेमुदत उपोषण आंदोलन केलं होतं. तसंच कोल्हापूर उपसंचालक येथे आमरण उपोषण केलं होतं आणि त्यानंतर मग 14 ऑक्टोबरला हा आदेश निघाला आणि हा आदेश निघाला त्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांची तरतूद करण्याची भूमिका शासनाने जाहीर केली होती. परंतु आज जर बघितलं तर जवळपास 900 कोटीची तरतूद व्हावी लागती, ती तरतूद या ठिकाणी झालेली दिसत नाही. याबाबत सुद्धा शासनानं गांभीर्याने विचार करावा, कारण यांना वारंवार त्या ठिकाणी रस्त्यावरती येण्याची गरज भासते. हे योग्य नाही, कारण नवीन पिढी सक्षम घडवण्याची भूमिका खऱ्या अर्थानं शिक्षक या ठिकाणी संपन्न करत असतोय आणि ही करत असताना त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या पगारासाठी रस्त्यावर यावं लागतं. हे दुर्दैव आहे असं या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतंय. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या मधला दुसरा एक घटक आहे की जो 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा म्हणजे कायम विनाअनुदान असेल किंवा टप्पा असेल आणि त्यानंतर 100% आला, त्याच्याकरता सुद्धा त्या ठिकाणी पेन्शनची व्यवस्था शासनाकडून केली जाईल याची ग्वाही या ठिकाणी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली होती आणि त्यानुसार समिती नेमली होती. समितीचा अहवाल देखील त्या ठिकाणी आलेला आहे आणि असं असताना देखील त्या ठिकाणी त्यांची तरतूद या पुरवणी मागण्यामध्ये झालेली दिसून येत नाही. तसं पाहिलं तर याची सुद्धा तरतूद याच्यामध्ये होणं गरजेचं होतं. आज शाळांना CCTV असेल, झेडपी शाळांच्या वर्ग खोल्या असतील, नवीन मेडिकल कॉलेजना सुविधा देणं असेल, या सगळ्या बाबी सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि हे मला वाटतं या बजेटमध्ये दिसून येत नाही. हे या ठिकाणी दुर्दैवानं मला नमूद करूसं वाटतंय. आज जर बघितलं तर या ठिकाणी शाळांच्या RTE प्रमाणे फी परतावा जो होता तो फी परतावा मिळवण्याकरता या ठिकाणी 200 कोटीची तरतूद केलेली आहे, परंतु ही किमान 600 कोटीची तरतूद होणं गरजेचं होतं. ती देखील या ठिकाणी तरतूद जी आहे ती फार अत्यल्प आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. याचबरोबर बाब क्रमांक 61 पृष्ठ क्रमांक 41 की ज्याच्यामध्ये शाळा न्यायाधिकरणाकरता 80 लाखाची तरतूद केलेली आहे, परंतु आज जर शाळा न्यायाधिकरणाची इमारत बघितली किंवा तिथल्या भौतिक सुविधा बघितल्या तर त्या भौतिक सुविधा फारशा दिसत नाही, त्या अपुऱ्या आहेत, हे या ठिकाणी नमूद करावं वाटतंय. त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मध्ये जर बघितलं बाब क्रमांक 280 पृष्ठ क्रमांक 216
शासकीय विज्ञान महाविद्यालयाकरता 92 लाखाची तरतूद केलेली आहे. या शासकीय विज्ञान महाविद्यालयामध्ये आधुनिक लॅब, त्या ठिकाणी नवीन आधुनिक लॅब म्हणजे कॉम्प्युटर लॅब सुद्धा होणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी सुद्धा तरतूद व्हायला पाहिजे होती. बाब क्रमांक 284 पृष्ठ क्रमांक 215 की ज्या ठिकाणी सारथीसाठी जी शिष्यवृत्ती केलेली आहे, या शिष्यवृत्तीची रक्कम सुद्धा वाढणं गरजेचं आहे. 50 कोटी फक्त एवढीच तरतूद राज्याकरता केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्यासाठी सुद्धा तरतूद वाढणं गरजेचं होतं. त्याचबरोबर बाब क्रमांक 305 पृष्ठ क्रमांक 230 शासकीय तंत्र विद्यालयामधील कंत्राटी सेवक जे आहेत त्यांच्याकरता 2 कोटीची तरतूद केली आहे, परंतु या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी न नेमता त्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणं आवश्यक आहे. आणि ही भूमिका खऱ्या अर्थानं शासनानं पार पाडली पाहिजे. प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी कंत्राटीकरण झाल्यामुळं दुर्दैवानं नको त्या घटना शाळेमध्ये किंवा तंत्र विद्यालय असतील कशाही असतील त्या ठिकाणी घडतायत. आणि हे जर थांबवायचं असेल तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणं हे गरजेचं आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यावेतन जे आहे त्यासाठी हे विद्यावेतन प्रदान करण्यासाठी 5 कोटीची तरतूद आहे. आणि हे विद्यावेतन काळानुसार वाढवणं गरजेचं आहे. सगळीकडे महागाई वाढते आहे, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जे आहे ते मात्र आहे तसंच ठेवलं जातंय. त्यासाठी सुद्धा वाढीव तरतूद होणं गरजेचं आहे. बाब क्रमांक 207 पृष्ठ क्रमांक 149 की शासकीय महाविद्यालय बऱ्याच शासनानं त्या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय महाविद्यालय निर्माण केली, परंतु ही विद्यालय निर्माण करत असताना सुद्धा त्या ठिकाणी 2 मिनिटं संपवतोय. त्या ठिकाणी इमारत असेल किंवा भौतिक सुविधा असतील त्या सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. आणि ही मला वाटते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुविधा, कारण मला कोल्हापूरचं आवर्जून या ठिकाणी मांडावंसं वाटतंय. मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी 1100 बेडचं हॉस्पिटल मेडिकल कॉलेजला मंजूर केलं आणि इमारत सुद्धा चालू केली. अशाच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ह्या इमारती आणि भौतिक सुविधा झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्टाफ जो आहे तो स्टाफ सुद्धा नेमला पाहिजे. त्यांचे जे प्रोफेसरशिप आहे त्यांची जी थकीत वेतनं आहेत ह्या बाबी ते सुद्धा केलं पाहिजे. आमच्याकडे शालेय शिक्षणामध्ये CHBच्या लोकांचे 3-3 वर्ष झालं पगार होत नाहीत, याची सुद्धा तरतूद त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं, परंतु ती झालेली दिसत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या बाबीसाठी तरतूद व्हावी एवढीच मागणी या निमित्तानं करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य शशिकांतजी शिंदे, तुमचं नाव आहे, तुम्ही बसा, तुम्हाला दिलं जाईल. शशिकांतजी शिंदे. सभापती महोदय धन्यवाद. ते मगाची मुद्दा सभापती महोदय या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये मी बोलण्यासाठी उभा आहे. खरं म्हटलं तर या सरकार आल्यानंतर या ठिकाणी पुरवणी मागण्या मागण्यात असताना सर्वात 36,000 कोटीचा हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे. खरं म्हटलं तर या आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कदाचित अजितदादांना या अर्थ खातं मिळेल अशी अपेक्षा आहे. जास्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनी एकत्र येऊन उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांचा विक्रम असेल, त्याचबरोबर अर्थ खातं सांभाळणारे अजितदादांचा पण विक्रम असेल. परंतु अजितदादांकडे हे खातं येत असताना या 36,000 कोटीवर मला एवढंच म्हणावं लागेल की शिस्तीचा असलेला अर्थ खात्याचा मंत्री ज्यावेळेला आम्ही पाहतो मागच्या या सर्व अर्थ खात्यामध्ये सर्वात जास्त सप्लिमेंटरी बजेट कोणी काढलं असेल तर मागच्या 2.5 वर्षामध्ये काढलेला आहे. सरकारच्या तिजोरीतला पैसा हा निवडणुकीच्या अगोदर हे 36,000 कोटी निवडणुकीच्या अगोदर फक्त या निवडणुकीसाठी काढले का ह्याचा सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे. सभापती महोदय मागाशी या ठिकाणी सांगितले गेल्या वेगवेगळ्या योजनेसाठी या ठिकाणी या पैसे आपण उपलब्ध करतोय, पण दुर्दैव आहे की आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला अर्थ खातं अजितदादांकडे असताना आम्ही त्यांच्याकडे जायचो. दादांना सांगितलं दादा बोलायचे राज्य चालवायचं आहे. आज मला दादांचा हा कठोरपणा कणखरपणा आणि शिस्तप्रिय दादा पाहायला आम्हाला मिळावे अशी अपेक्षा आहे. कारण त्यांनी झाल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे बसताना त्यांनी सांगितलं आता मागचं सगळं बघितल्यानंतर आर्थिक घडी आम्हाला आता सुधारावं लागेल. हे त्यांचं सुतोवाच एवढंच आहे की मागच्या वेळेला काय अलबेल नव्हतं, पाहिजे तसा पैसा खर्च केला गेला. त्याचं उदाहरण मगाशी शासकीय महाविद्यालयाचं सांगितलं. हसन मुश्रीफ साहेब होते, त्यांना माहिती आहे शासकीय महाविद्यालय काढल्यानंतर सुद्धा एक स्वतंत्र आता एक मला वाटतं निधी काढावा की काम बंद पडल्यानंतर कोणाला त्या ठिकाणी पैसे किंवा निधी देण्यासाठी सुद्धा बजेटमध्ये तरतूद करावी का. कारण सातत्याने काम का बंद पाडली, कोणी पाडली,
कशासाठी पाडली आणि पैसे काढण्यासाठी पाडली का, याचा सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये बाब क्रमांक 290 मध्ये सांगतो, आपण सांगितलं की लाडकी बहिणीसाठी आपण एवढ्या योजना केलेल्या आहेत. मला सांगावंसं वाटतं की काल मी परवापासून बघतोय डिसेंबरचा पण हप्ता दिला म्हणून सांगतायत, पण 2100 रुपये डिसेंबरला देणार हे सांगणार होतं. त्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार का, हे या अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. शेती पंपासाठी तुम्ही सांगितलं की मोफत वीज दिलेली आहे. माझ्याकडे आता तक्रार आहे, 8 तास लाईट आता मुश्रीफचा मिळत नाही, फक्त 2 ते 3 तास मिळते. एका बाजूला योजना तुम्ही दिली आणि दुसऱ्या बाजूला लाईट मिळत नाही, ही शेतकऱ्यांचं असलेलं खरं म्हणतं तर दुःख आहे. आणि त्याचबरोबर वीज कनेक्शन देण्यासाठी आता नवीन प्रथा केलेली आहे, सौर ऊर्जा कंपल्सरी केलेली आहे. वीज कनेक्शन दिलं जात नाही आणि वीज कनेक्शन साठी जर तुम्हाला शेतकऱ्यांनी मागणी केली तर सौर ऊर्जा द्या, मग तुम्ही मोफत योजना जी लाईटची दिलेली आहे विद्युत पंपासाठी, ती योजना फक्त कागदावर घेऊन पर्याय तुम्ही काढताय. मी कालही बोललो, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं, पण आता सर्वेक्षण चालू झालेलं आहे, किती नावं गळणार आहेत याचा सुद्धा करत असताना योजना फक्त द्यायच्या आणि निवडणूक झाल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून या असलेल्या योजनेतून लाभार्थी कमी करण्याचा किंवा पैसे वाचवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. मी परत सांगतो, बाब क्रमांक 64, 66, 96, 97 MMRDA असेल, नाबार्ड असेल, रस्ते फार केले, सांगितलं, सगळं केलेलं आहे, पण सगळ्यात भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर इथं झाला असेल. मी एकच उदाहरण सांगेन, एका वेळा एक टेंडर काढायचं होतं, टेंडर अमुकला द्या म्हणून सांगितलं गेलं, ते टेंडर दिलं नाही म्हणून शेवटी केंद्र आणि काही लोकांना हस्तक्षेप करायला लागला आणि LNTला टेंडर काढायला भरायला लावलं. नाही तर त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या सगळ्या तरतुदीमध्ये प्रचंड प्रमाणात, आमदारांना मी बोलत नाही, परंतु त्या ठिकाणी असलेल्या या वाढीव एक्सलेन्शन 20%, 10%, 5% अभावने हे पैसे कशासाठी सरकारचे काढताय तुम्ही? शासनाने हे पुरवण्या मागण्या काढलेल्या आहेत, हे लोकांचे पैसे तुम्ही फक्त या असलेल्या जास्त कामं मंजूर करायची, आवश्यक नसलेली कामं मंजूर करायची, जिथे गरज नाही 35-35 कोटी 40-40 कोटीच्या इमारती उभी करायच्या आणि जिथे गरज आहे तिथे पैसे द्यायचे नाही. फक्त कोणीतरी मागणी केली म्हणून तुम्ही पैसे द्यायचे आणि ती तरतूद करायची, हे दुर्दैवाने या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा बांधकाम कामगाराचा विषय आहे, खरं म्हटलं तर तो यायला पाहिजे नव्हता. बांधकाम कामगारांच्या माध्यमातून योजना केली गेली, मग त्यामध्ये त्यांना वस्तू दिल्या होत्या, लोकवेळ अशा प्रकारच्या वस्तू होत्या, नंतर त्यांना अनुदान देण्यात आलं, भांडी देण्यात आली, किट देण्यात आले. किती मोठा भ्रष्टाचार आहे. निवडणुकीच्या अगोदर पक्षाच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरले गेले, पक्षाच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरले गेले आणि जे लाभार्थी नव्हते अशा लोकांना या ठिकाणी देऊन सांगितलं की तुम्ही मत द्या आणि तुम्हाला आम्ही सुविधा देतोय. या सगळ्या अर्थसंकल्पामधल्या पुरवणी मागण्यामधले सगळ्यांची कामं केलेली मागची जी आहे त्याची चौकशी करा आणि त्या चौकशीमध्ये निष्पक्षपणाने चौकशी करा. त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तफावत पाहायला मिळेल, जास्त पैशाच्या निविदा पाहायला मिळतील. लोकांना फक्त निवडणुकीच्या अगोदर हे पैसे वाटून हे मतं मिळवण्याचा प्रयत्न केला का, म्हणून या पुरवणी मागण्या मंजूर करायच्या का, हा प्रश्न या ठिकाणी येतोय. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा विषय, दुधाच्या संदर्भामध्ये भाव मागितला त्यांना तो दिला गेला नाही, विद्युत उपकरणं मागितले अजून मिळाले नाही. तुम्ही शेतकऱ्यांचं काय सरकार म्हणून सांगता? त्यांच्या एकाही योजनेला हमी भाव दिला गेलेला नाही आहे. याचबरोबर कामगार क्षेत्र असेल, याचबरोबर शेतमजूर असेल, याचबरोबर लाडकी बहिणीच्या बाबतीमधल्या योजना असतील, तुम्ही जाहीर केलेल्या आहेत, पैशाची तरतूद केली, अजून केलेल्या कामाचे काही लोकांना पैसे मिळाले नाहीत. प्रमाण झाली, कामं मंजूर झाली, एक खातं असं दाखवावं, वाटलं तो अहवाल सरकारने समोर ठेवावा, त्या अहवालामध्ये त्यांनी सांगावं किती पैसे देणं बाकी आहे. बांधकाम विभाग असेल, कुठलं एक खातं सांगावं की त्या खात्यामध्ये आजही मागची देणी बाकी आहेत, आजही पैसे देणे बाकी आहेत. मग मागची देणी बाकी असताना सुद्धा आज पैसे दिले जात नाही, तर याच्याबद्दल मध्ये सरकारला अजून एक पुरवणी मागणी काढावी लागते का, अशा प्रकारची शंका आहे. म्हणून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, हे बॅलन्स सांभाळण्याचं काम सरकारने करणं गरजेचं असेल. येत्या काळामध्ये मला बघायचंय आता सरकार कसं काम करत आहे. बहुमत 2/3 आलं, अजून खातं वाटप नाही आहे. कोण खातं वाटपाबाबतीत काल तर सांगितलं होतं सभागृहात की उद्या खाते वाटप होईल आणि तशा प्रकारच्या पुरवणी मागण्यावर मंत्री उत्तर देतील. मला वाटतं अजून ते काय झालेलं दिसत नाही. शंभूराजे सुद्धा म्हणताय की मला हे खातं द्या नाही तर मी काय करत नाही, असं आम्हाला कळलंय. म्हणून आमचं म्हणणं असं आहे
की पुरवणी मागण्याच्या बाबतीमध्ये ही ज्या पुरवणी मागण्या आलेल्या प्रत्येक खात्याच्या त्या खात्याच्या पुरवणी मागण्या या जास्त स्तरापासून त्याची चौकशी करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, मी महायुतीच्या सर्व नेत्यांचं आणि शासनाचं मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. त्या माध्यमातून महिलांना अतिशय मोठं सहकार्य मिळालं. तसंच कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांसाठी शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना सहकार्य केलं. हे सर्वांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. त्याबद्दल मी या महायुतीच्या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करते. सभापती महोदय, बाब क्रमांक 300, पान क्रमांक 126, 2236 पोषण आहार. सभापती महोदय, अंगणवाडी कर्मचारी मानधन प्रोत्साहन भत्ता यासाठी सुमारे 290 कोटी 23 लाख रुपये इतक्या रकमेची तरतूद ही या शासनाने केलेली आहे. या महिलांच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद शासनाचे मानते. तसंच भाग क्रमांक 301, पान क्रमांक 226 ह्यामध्ये कोविड-19च्या महामारीमुळे कर्तव्य पार पाडत असताना मृत्युमुखी पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्याकरिता 600 कोटी रुपये इतकी तरतूद केली. त्याबद्दल मी शासनाचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. सभापती महोदय, कोविड 2019च्या मध्ये मृत्युमुखी पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या किती आहे, आतापर्यंत आपण किती लोकांना मदत केली व आणखी किती लोकांना मदत देण्यात येणार आहे याची आकडेवारी देत आलेख सादर करण्याची आवश्यकता असून अनेक मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अद्यापही शासकीय पूर्ण मदत मिळाली नाही. आमचं पिंपरी चिंचवड असू दे किंवा महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणचं जिल्ह्यातील असे काही मदतनीस आहेत ते वंचित झालेले आहेत. तर त्यासाठी शासनाने पुन्हा एकदा या योजनेचा आढावा घेऊन ज्यांचे अर्ज नाव मंजूर झालेले आहेत त्यांनाही मदत करून त्यांचा निधीसाठी तरतूद करण्याची मागणी मी या माध्यमातून करत आहे. पूरक मागणी E3, बाब क्रमांक 63, बालेवाडी पुणे येथील महर्षी प्राध्यापक दी.बा. देवधर क्रीडा प्रबोधिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 46,57,000 इतक्या निधीची तरतूद केलेली आहे. ती तरतूद कमी पडू शकते, त्यामुळे ती तरतूद वाढवून द्यावी अशी मी शासनाला विनंती करते आणि शासनाचे मनपूर्वक आभारही मानते. एक शेवटचे सभापती महोदय, पान क्रमांक 235, बाब क्रमांक 312, रंगभूमी प्रयोग परीक्षण मंडळाचे कार्यालयातील बाह्य स्तोत्र कर्मचाऱ्यांना मानधनासाठी व कार्यालयीन खर्चासाठी 4,42,000 रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आल्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करून शासनास धन्यवाद देते. राज्यभरातील तालुका, जिल्हा, विभाग, राष्ट्रस्तरीय अनेक सिनेमागृह मोडकळीस आल्याने या सिनेमागृहाचे पुनर्रक्षण करून ही सिनेमागृह पुन्हा प्रभावी चालवण्यासाठी शासनाने कृती आराखडा तयार करून या सर्व सिनेमागृहांना पुन्हा गतवैभव निर्माण करून देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी शासनाला विनंती करते. सन्माननीय सदस्य अनिल परब. सभापती महोदय, पुरवणी मागण्यांच्या या चर्चेमध्ये सहभागी होताना खरं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शेवटी जे वक्ते बोलायला उभे राहतात त्यांच्या वाट्याला चटणी पण येत नाही. पण मला काही जास्त विषय घ्यायचे नाहीत. फक्त 2च विषय मी आपल्यासमोर मांडतो. सार्वजनिक बांधकाम विभाग, भाग क्रमांक 84, पान क्रमांक 57, सरकारी कर्मचाऱ्यांच्या या वसाहतीचा प्रश्न मला असं वाटतं की 2004 पासून जेवढी अधिवेशनं झाली या प्रत्येक अधिवेशनात मी मांडलेला आहे. 96 एकरचा हा जो भूखंड आहे, या 96 एकरच्या भूखंडाचं आता तिकडे पुनर्निर्माण करतायत, तिकडे रिडेव्हलपमेंट चालू आहे. या 96 एकरमध्ये 30 एकर जमीन ही आता तुम्ही कोर्टाला दिलेली आहे, हायकोर्टाला दिलेली आहे आणि त्याचं लोकांची घरं खाली करण्याचं काम चालू आहे. आणि चालू करताना कालच मुख्यमंत्री महोदयांनी मला एक चांगली मदत केली की जे कर्मचारी क्लास 2, क्लास 3 मध्ये आहेत त्यांना क्लास 4च्या
नवीन बांधलेल्या वसाहतीत जायला सांगतायत. मग त्याच्यातनं काल त्यांनी मार्ग काढून दिला, त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी देखील मदत केली. पण मूळ मुद्दा हा राहतो की ज्या कर्मचाऱ्यांनी 50-50 वर्ष म्हणजे 3-3 पिढ्या हे त्या वसाहतीत राहिलेले आहेत, त्या लोकांच्या घराचा प्रश्न हा गेले कित्येक वर्ष आपण मांडतोय. आणि हा प्रश्न मांडत असताना मी असीन, तत्कालीन त्यावेळेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे असतील, भाई गिरकर असतील, आम्ही इतकी आंदोलनं केली त्यावेळेला, परंतु अजूनपर्यंत या प्रकरणाला यश मिळालेलं नाही. आता ह्या बजेटमध्ये 300 करोड रुपये आपण ह्या बजेटमध्ये त्यांच्या वसाहतीच्या त्यांच्या सर्व्हिस क्वार्टर्स बांधण्यासाठी मंजूर केलेले आहेत. सर्व्हिस क्वार्टर्स जरूर बांधा, पण आत्ताच्या सर्व्हिस क्वार्टर्स बांधलेले आहेत ज्याच्यामध्ये हे कोर्टाच्या आदेशाने तोडलेल्या लोकांना पाठवलेलं आहे. यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये. दर 2 दिवसांनी मला टँकर पाठवावा लागतो. हे शासकीय कर्मचारी आहेत. अरे किमान ह्यांची तर काळजी घ्या तुम्ही. बाकी कोणाची नाही घेणार तर ठीक आहे, पण ज्या कर्मचाऱ्यांच्या जोरावरती शासन चालतंय त्या कर्मचाऱ्यांची पण काळजी घेत नाही. त्यांना अक्षरशः गुरासारखे कोंबले आहेत तिकडे, त्यांना पाणी मिळत नाहीये, त्यांच्या लिफ्ट बंद पडतायत. याची कोण काळजी घेणार आहे की नाही, किंवा फक्त बजेटमध्ये पैसे पास करत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की गेले कित्येक वर्ष जो प्रश्न प्रलंबित आहे, ज्याच्यावरती महाविकास आघाडीचं सरकार असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये एक निर्णय झाला की तिकडे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना निकषाप्रमाणे माफक दरात त्यांची हक्काची घरं द्यायची. हा निर्णय ही मागणी गेल्या कित्येक वर्ष चालली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यावेळेला त्यांनी समिती नेमली होती. त्या समितीचा अध्यक्ष मी होतो. चंद्रकांत दादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली आणि माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. निकष ठरले. मी ज्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला ती जागा नक्की झाली, सगळं झालं. फक्त निवडणुकीच्या तोंडावरती आश्वासन द्यायचं. 2015च्या पोटनिवडणुकीत त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या कॉलनीत आले होते प्रचारासाठी आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला इथेच घरं देणार. त्यानंतर आम्ही देखील कॅबिनेटमध्ये ठराव केला. आमचा ठराव नंतर आलेल्या सरकारने रद्द केला. आणि आत्ता निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या पुन्हा एकदा ठराव केला गेला की सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही आहे तिथेच घर देऊ. अरे कधी देणार? तुमच्या 96 एकर मधला 30 एकर तुमचा जमिनीचा भाग हायकोर्टाने नेला. 22 एकर रिझर्वेशन मध्ये गेली. बाकीची जागा जजेसच्या सोसायटीला दिली, IAS अधिकाऱ्यांच्या सोसायटीला दिली. आज 15 वर्ष जो झोपडपट्टी राहून परप्रांतातनं येऊन जो झोपडपट्टी बांधतो त्याला तुम्ही त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये SRAची जमीन देताय आणि त्याला घर देताय. परंतु 40-40 वर्ष तुमची सर्व्हिस करणारे सरकारी कर्मचारी आहेत, यांना तुम्ही आज पाठवताय कुठे? कल्याणला, डोंबिवलीला, अंबरनाथला. आता त्या कल्याणला पण मारायला लागले परप्रांतीय. तो तर आता येतोच आहे 289. हे काय चाललंय? या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कधी ना कधीतरी तुम्ही निर्णय घेणार की नाही? त्यांच्या घराचा प्रश्न सोडवणार की नाही? का प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला त्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसणार? आत्ताच्या मागच्या सरकारने कॅबिनेटमध्ये ठराव केला. ठराव काय केला की सरकारी कर्मचाऱ्यांना घरं देऊ त्यांच्या मालकीच्या हक्काची. कुठे देणार सांगितलं नाही. अरे त्याला तिथे जागा उपलब्ध आहे. हायकोर्ट काढून घेऊ शकते तुमची जागा जबरदस्तीने. जी गरज नव्हती 30 एकर द्यायची ती तुम्ही त्यांना दिली. मग सरकारी कर्मचाऱ्यांना एक 5 एकर 10 एकर जमीन द्यायला काय प्रॉब्लेम आहे? कारण आता जो मधला पट्टा काढून घेतलाय त्याच्या त्या बाजूला गव्हर्नमेंटचं काय काम होऊ शकत नाही, या बाजूला गव्हर्नमेंटचं काय काम होऊ शकत नाही. एखादा तुकडा त्यांच्यासाठी पण द्या. किती वर्ष त्या लोकांना तुम्ही असेच सडवत राहणार? बिचारे निवृत्त होताना आपल्याला इकडे हक्काचं घर मिळेल या आशेने निवृत्त होतात आणि त्याच्यातले अर्धे लोक आता वरती पण गेले असतील. किती वर्ष या लोकांशी खेळणार? आमच्याशी करताय मस्ती ठीक आहे, आम्हाला लाता घालताय घाला, पण तुमच्या पालकांना जे तुमचे पाल्य आहेत, जे आपल्या आई बापाकडे मागत असतात, सरकार त्यांचा मायबाप आहे, त्या मायबाप सरकारने तरी कमीत कमी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराच्या प्रश्नावरती काहीतरी विचार करणार की नाही? दुरुस्तीच्या नावाखाली 2005 पासून लाखो करोडो रुपये हे दुरुस्तीच्या नावाखाली गेले. आता 300 करोड रुपये तुम्ही देताय. या 300 करोड रुपये तुम्ही सर्व्हिस क्वार्टर्ससाठी बांधताय.
ठीक आहे, पण ते बांधताना सगळ्या सुख सोयी उपलब्ध करून त्या सरकारी कर्मचाऱ्यांना तिकडे पाठवायचं काम करा. हा माझा एकच एक मिनिटं मुद्दा. मी आपल्याला थांबवतो. आणि आपल्याला माझा दुसरा मुद्दा नाही, माझा संपतोय. आपलं सभागृहाचं कामकाज 12:15 वाजता आपल्याला तहकूब करायचं ठरलेलं आहे. 5 मिनिटं नाही थांबता येणार. आपण 2 मिनिटं संपवणार असाल विषय, मग मी सभागृहाचं कामकाज 2 मिनिटांनी वाढवत आहे. दुसरा माझा विषय असा आहे की परिवहन, म्हणजे परिवहन मध्ये एसटी. आता याच्यामध्ये असं आहे की बाब क्रमांक 16 हा परिवहन आहे, पण याच्यात एसटी कुठे लिहिलेलंच नाहीये. त्यामुळे जसं आता प्रवीण दरेकरांनी सांगितलं की ते एसटी कंडक्टरचे चिरंजीव आहेत, त्यांनी एसटी जवळनं बघितलेली आहे. मी एसटीचा मंत्री होतो. एसटी खड्ड्यात घालण्याचं काम ते कुठे गेले? 2 महावीर दिसत नाहीयेत. ते चाक हलू देणार साहेब, नाही. आपण मुद्दे पटापट मांडा. आपल्याला आपण फक्त 2 ठीक मिनिटं आहे. वाढवलंय. आता माझी माझं विनंती म्हणणं आहे, असं आहे की एका बाजूला एसटी खड्ड्यात जाते आणि दुसऱ्या बाजूला जी टेंडर कार्टल करून काढतायत. एसटीचं ज्या वेळेला एसटी प्रायव्हेटायझेशन किंवा एसटी चालवण्यासाठी देतात त्यावेळेला 2022ला ही एसटी आपण 43 रुपये पर किलोमीटर दिली होती विथ फ्युएल. आता अँथनी रोड ट्रान्सपोर्ट, सिटी लाईट ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हल टाइम इंडिया या 3 कंपन्यांनी कार्टल केलं आणि ह्या 3 कंपन्यांनी कार्टल करून पर किलोमीटर यांनी एकूण 60 रुपयाचं टेंडर मंजूर करून घेतलं. 300 करोड रुपये तुमचे जात आहेत फक्त एका टेंडर मध्ये. 2400 करोड रुपये तुमचे जात आहेत आणि तुम्ही सांगताय की एका बाजूला एसटी जी लोकांची जीवनवाहिनी आहे, शेवटच्या माणसापर्यंत एसटी पोहोचते, ती खड्ड्यात चालली आहे. तिला अशा प्रकारची टेंडर काढून अजून लात मारून खड्ड्यात घालण्याचं काम करताय. काय अपेक्षा करता तुम्ही एसटीच्या लोकांकडनं? त्यांचे पगार वाढ त्यांचे आपण दिले, त्यावेळेला तुम्ही आंदोलन करून एसटी 5 महिने बंद केली. सगळ्या लोकांनी त्यांना मदत केली एसटी बंद करायला आणि ज्या एसटी कर्मचाऱ्यांचा तळतळाट चालू आहे आणि अशा प्रकारची टेंडर काढून अशा प्रकारचा भ्रष्टाचार करून तुम्ही पैसे वाढवून देऊन तुम्ही भ्रष्टाचाराचं कुरण ओपन केलेलं आहे.